प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तलेरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं जे महान अद्भुत वचन आहे ते अनेक लोकांपर्यंत पोचावं आणि अनेक लोकांना तारणाचा अनुभव यावा. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्यावर पाठवू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवू शकता. जर तो नंबर लागला नाही, तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. एका बहिणीने पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा, त्याचं नाव आहे देवानंद, त्याला किडनीचा त्रास होत आहे आणि किडनीच्या त्रासामुळे त्याच्या शरीरामध्ये पाणी जमा झालेलं आहे आणि डॉक्टरांनी त्याला ICUमध्ये ॲडमिट केलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आज आपल्याला सगळे रिपोर्ट्स करायचे आहेत. रिपोर्ट्स केल्यानंतर आपण उद्या त्या शरीरातून पाणी काढून टाकू. आणि ह्या परिस्थितीमध्ये त्या बहिणींनी पास्टरांना मेसेज केला. पास्टरांनी प्रार्थना केली, ओके सेंड केलं आणि दुसऱ्या दिवशी त्या भावाचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि परमेश्वराने त्याला पूर्ण आरोग्य दिलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणींनी पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांचे पती डॅनियल इंगळे, त्यांची एन्जिओप्लास्टी करायची आहे आणि त्याचप्रमाणे त्या परिस्थितीतच त्यांना लकवा देखील मारलेला आहे. पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, ओके सेंड केलं आणि त्या बहिणींनी सांगितलं की सगळं काही त्यांचं जे शरीरामध्ये रोग होते ते अद्भुतरित्या 15 दिवसामध्ये निघून गेले. ते स्वतः उठून चालत फिरत आहेत. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणींनी पास्टरांना सांगितलं होतं, फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा अमित याला अनुकंपाखाली नोकरी मिळावी. पास्टरांनी अमितसाठी प्रार्थना केली आणि त्यांनी साक्ष सांगितली की परमेश्वराच्या दयेने कृपेने अमितला पुणे या ठिकाणामध्ये मुख्यालय येथे निबंधक कार्यालयामध्ये त्या ठिकाणामध्ये त्याला अपॉइंटमेंट आली आणि तो कामावर हजर देखील झाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये ब्रदर घोलप सातारावरून आलेले आहेत. त्यांचा मुलगा देखील आहे, ते यावेळी दोघं पुढे येतील. लॉर्ड, आज आपल्यामध्ये ब्रदर घोलप सातारावरून आलेले आहेत. त्यांच्या देखील जीवनामध्ये परमेश्वराने अद्भुत साक्ष केलेली आहे. ते दर आठवड्याला पास्टरांना नेहमीसारखं फोन करायचे आणि त्यांना टेन्शन होतं त्यांच्या 2 मुलांचं. मोठा मुलगा सोहम आणि दुसरा ऋषिकेश. दोघा मुलांना उत्तमरित्या नोकरी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. ते वेळोवेळी पास्टरांना फोन करायचे आणि नेहमी सांगायचे की पास्टर, माझ्या दोन्ही मुलांसाठी तुम्ही प्रार्थना करा की त्यांना उत्तम जॉब लागावा. आणि आज मोठी साक्षी घेऊन ते परमेश्वराच्या मंदिरामध्ये आले. त्यांनी आल्यानंतर सांगितलं की आज त्यांच्याबरोबर त्यांचा मोठा मुलगा सोहम आहे आणि तो गुगल या ठिकाणामध्ये त्याने इंटरव्ह्यू त्याला द्यायचा होता आणि भारतामधून 1,03,000 एवढ्या संख्येतून फक्त एकाच व्यक्तीला त्या ठिकाणामध्ये सिलेक्ट केलं जातं आणि परमेश्वराच्या दयेने कृपेने त्याचं सिलेक्शन गुगल कंपनीमध्ये झालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांचा दुसरा जो मुलगा आहे ऋषिकेश, तो साऊंड इंजिनियर आहे. त्याला देखील जॉब लागावा अशी त्यांची इच्छा होती. पास्टरांनी त्याच्यासाठी देखील प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्या ठिकाणा देखील कार्य केलं आणि दिल्लीमध्ये नोएडा या ठिकाणामध्ये त्याला देखील उत्तम चांगली नोकरी लागलेली आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार. ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो, प्रभूला महिमा देतो. बरेच लोक मागच्या आठवड्यामध्ये खूप लोकांचे मेसेज आले आणि ते मला विचारत होते की तुमची तब्येत कशी आहे. त्याचं कारण जे वचन मी पाठवत होतो, लिंक पाठवत होतो आणि मग ती काही 2 आठवडे गेली नाही. त्यांना असं वाटलं की नेमकं झालं काय, तर मेसेज कसे रिप्लाय द्यावेत, काय सांगावं, काहीच मला समजत नव्हतं. प्रॉब्लेम झाला होता व्हॉट्सअपचा. व्हॉट्सअपनी मर्यादा आणली. मी एवढं लिंक पाठवत होतो, मला वाटते व्हॉट्सअप कंटाळून गेलं आणि त्यांनी मर्यादा टाकली की महिन्यामध्ये तुम्हाला एवढंच पाठवायचं, त्याच्या बाहेर पाठवायचं नाही. तर चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल,
लिंक जर आली नाही तर फक्त स्टेटसवरती असणारे लिंक पाहणे आणि त्याला क्लिक करणं. का तर व्हॉट्सअपनं आता लिमिटेशन्स टाकलेत, एका व्हॉट्सअपवरून किती जायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, माझा मोबाईल त्याचं स्टोरेज एवढं फुल झालं आहे, ते काढून काढून म्हणजे ते किती काढलं तरी ते कुठं जातं आणि कसं भरतं ते कळत नाही. त्यामुळं तेही पाठवणं कठीण झालेलं आहे. तर जे स्टेटसवरती लिंक असेल त्या लिंकला क्लिक करायचं. आणि मंडळीमध्ये जे लोक आहेत तर तुम्ही एकमेकाला लिंक शेअर करा गुगलची, जेणेकरून पुष्कळ लोक ज्यांना चर्चला जाता येत नाही ते ऑनलाईन आपल्याला जुडलेले असतात, तर त्यांची इच्छा असते की ती लिंक त्यांच्यापर्यंत पोचावी. तर माझ्यावरती डिपेंड राहू नका की मी पाठवेल. आता ते पॉसिबल नाही आहे लिमिटेशन्समुळं. गुगलचे जे काही ते नियम नेहमी काढतायत ते व्हॉट्सअपचे, त्यामुळं ते पॉसिबल नाही. तर तुम्ही लोकांना लिंक शेअर करा जेणेकरून ते त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील. देवाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. असा माझा ओके आहे, काही काळजी करू नका. परंतु मीटिंगला जायचं आहे आणि मग तिथं त्या लोकांना टेन्शन नको म्हणून मी गात नाही. बाकी एकदम ठीक आहे आणि प्रभूच्या कृपेनं चांगलं चाललं आहे. प्रभू मोकळीकता देते. गेल्या रविवारी पण आता फक्त सर्दीमुळं थोडंसं, आता ती सैतानाला माहिती की जास्त वचन गाजवलं तर जास्त लोक प्रभूकडे येतील वेगवेगळ्या माध्यमातून. कारण आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीमध्ये त्याच्या डोक्यामधली ती शंका आहे, भूत. भूत मंडळीत, व्यक्तिगत जीवनामध्ये, विश्वासणाऱ्यामध्ये कशा पद्धतीने ते काम करतं ते आम्हाला कळत पण नाही. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की विश्वासणाऱ्याला भूत लागतं का, भूताची ताकद आणि ते कोणाला घाबरतं, करतं पण काय ते पण समजायला पाहिजे. करतं काय, कोणाला त्याची भीती आहे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या या उपदेशातनं किंवा शिक्षणातनं मी देणार आहे. पुष्कळ लोकांचे ते प्रश्न आहेत. अमावस्या पौर्णिमेचा प्रभाव पडतो का, त्या दिवशी भूत काम करतं का, अनेक प्रश्न जे विश्वासणाऱ्यांना भेडसावतात. मंडळीत काम करतं का ते सुद्धा. मी या दिवसामध्ये ज्या पद्धतीनं खोलात जाऊन प्रत्येक व्यक्तीला जाग करण्याचं काम, कारण असं लिहिलंय शास्त्रामध्ये, सैतानाच्या डावपेचापुढे टिकाव धरता यावा यासाठी देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. त्याच्याकडे डावपेच आहे आणि या डावपेचाला उद्ध्वस्त करण्यासाठी देवानं पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये दिलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातनं सैतानाचं काम काय, निर्माण केलेला मनुष्य हा पिढेमध्ये असावा, त्याला पिढं देण्याचं काम तो करणार आहे. आणि असं लिहिलं शास्त्रामध्ये, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्यच तुम्हाला बंधमुक्त करतं. या पृथ्वी तलावरती 3.5 वर्षाची सेवा करत असताना प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना त्याने अधिकार दिला आणि तो म्हटला की तुम्ही जाऊन भूत त्यांना काढताल, त्यांना धमकावताल. तसले अधिकार त्यांना दिले. आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुमच्या विषयाचं टायटल असू द्या, भूत कशाला घाबरतात. तुम्ही भूताला घाबरता याच्यात काही विशेष नाही. तुम्ही भूताला घाबरता त्यात काही विशेष नाही, पण भूत कशाला घाबरतात. दुसरी गोष्ट, भूतामध्ये ताकद आहे का. भूतामध्ये पण ताकद आहे बरं का, आज तुम्हाला दाखवेल मी. मला भूतांविषयी जास्त बोलायला आवडत नाही, परंतु तरी पण सैतानाचे डावपेच ते तुम्हाला समजावेत आणि एक विश्वासणाऱ्या व्यक्तीचा ताबा किंवा त्याच्या शरीराचा वापर ते भूत कसं करतात. आता भूत म्हणजे काय ते पहिले समजून घ्या. कोणताही मेलेला व्यक्ती भूत नसतो. तर भूत म्हणजे दुरात्मा. जसं मानवी आत्मा आहे, मनुष्य 3 प्रकारच्या गोष्टी बनलेला आहे. एक शरीर,
जीव आणि आत्मा. पहा, शरीर आणि जीव दोन गोष्टी असल्या तर तो ICU मध्ये असतो. म्हणजे आत्मा त्याचा निघून चाललाय, आणि जेव्हा आत्मा जातो तेव्हा जीव पण जातो आणि शरीर मात्र शिल्लक राहतं. आत्मा गेला म्हणजे तो मेला. मग आत्मा गेल्यावर शरीर कसं काय राहिलं? याचा अर्थ शरीराला आत्म्याची गरज आहे. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? प्रत्येक व्यक्तीचं शरीर, हे जे शरीर आहे, दोन गोष्टीसाठी वापरलं जातं. एक पवित्र आत्मा आणि दुसरं दुरात्मा, ज्याला तुम्ही भूत म्हणता, ज्याला तुम्ही भूत म्हणत आहात. आणि समजा एखाद्या व्यक्तीमध्ये भूतानं किंवा दुरात्म्यानं प्रवेश केल्यावर ते भूत नेमकं करतं काय, काय परिस्थिती निर्माण होते ते समजावून घेणं फार गरजेचं. की ते भूत, ते दुरात्मा तुमच्या घरामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, लोकांमध्ये जर त्यानं प्रवेश केला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भूत दारात बसत नाही, खिडकीत बसत नाही, फॅनवरती बसत नाही, मांजरीत नाही, कुत्र्यात पण नाही. त्याला फक्त मानवी शरीर लागतं, मानवी शरीर लागतं. एक वचन वाचूया, याकोबाचं पत्र 2 अध्याय 19 वचन. एकच देव आहे. बाप, आपण टप्प्याटप्प्याने पाहू. एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतो. भूतेही तसाच विश्वास धरतात. व पहिला मुद्दा, ज्या भूतांसंबंधानं आम्ही विचार करतो त्या भूतांमध्ये देवावरचा विश्वास आहे. कुणावरचा विश्वास? हा पहिला मुद्दा, भूतांचा देवावर विश्वास आहे. आणि कोणत्या देवावर विश्वास माहिती का? एकच देव. भूतांना जास्त देवांवर विश्वास नाही, एकच देव. भूत सुद्धा, आता तुम्हाला प्रश्न पडतो, परत मी तुम्हाला सांगतो, भूत म्हणजे अशुद्ध आत्मे. अशुद्ध आत्मे कोण आहेत? जे पूर्वी स्वर्गामध्ये राहत होते, त्यांना वरून खाली टाकलं. 1/3 देवदूत जे स्वर्गामध्ये होते त्यांनी चढाई केली, लुसिफर बरोबर युद्ध केलं आणि देवाच्या विरोधामध्ये त्याचं सिंहासन हलवण्यासाठी ज्या पद्धतीने ते लढले, या 1/3 देवदूतांना खाली टाकलं. मग त्यांना माहिती आहे एकच देव आहे, का तर ते देवाच्या बरोबर होते ना. भूतांना माहिती आहे एकच देव आहे. म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा जर एकच देवावरती विश्वास आहे तर भूतांचा सुद्धा एकच देवावरती विश्वास आहे. यहोवा देव, येशू ख्रिस्त, जे त्रैक्य आम्ही मानतो, पिता, पुत्र, पवित्र आत्मा, भूत सुद्धा या त्रैक्याला मानतात. नीट ऐका, यहोवाला मानतात, पुत्राला मानतात. पुत्राला कसं मानतात? गर्सेकराच्या प्रांतामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला त्यावेळेस ज्या डुकरांमध्ये ती भूत शिरली होती, आणि ती भूत या असणाऱ्या, आता तुम्ही म्हणाल, तुम्ही म्हटला की प्राण्यांमध्ये नाही, अशुद्ध, जिथं जिथं अशुद्ध आहे, ज्या ठिकाणामध्ये अशुद्ध आहे त्या ठिकाणामध्ये भूतांचा प्रवेश. मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पुढे एक चांगलं शिक्षण तुमच्याकडे मिळेल की ज्याच्याद्वारे तुम्हाला भूतांची भीती वाटणार पण नाही आणि वाटेल पण. दोन गोष्टी घडणार आहे, भूताची भीती आणि वाटेल पण. का वाटेल ते पण तुम्हाला सांगतो. आता बरेच लोक आम्ही विश्वासणार आहे, आम्ही विश्वासणार आहे, कुठे भूत मला दाखवा, कुठे भूत मला दाखवा. पण तुम्हाला कळेल हे भूत कसं तुमच्या मागं हात धुवून लागेल. ती पण गोष्ट तुमच्या लक्षात घ्या. कोणाच्या जीवनामध्ये काम करतं? भूतांचा देवावरती विश्वास आहे. भूत म्हणजे अशुद्ध आत्मे, आणि अशुद्ध आत्मे त्यांना नेहमी अशुद्ध गोष्टींची गरज असते. आणि एकच देव आहे हे भूत सुद्धा कबूल करतात. एकच देव आहे. तुम्ही म्हणता ना एकच देव आहे, भूत पण म्हणतात एकच देव आहे. पण भूतांचं वैशिष्ट्य हे भूत विश्वास धरतात आणि असं लिहिलंय तिथं, काय करतात? विश्वास धरतात आणि थरथर कापतात. हा प्रश्न आहे. तुम्ही थरथर कापत नाही पण भूत थरथर कापतं का हो? कारण भूत किंवा अशुद्ध आत्मे स्वर्गामध्ये होते आणि त्यांना देवाची पॉवर माहिती आहे.
सामर्थ्य किती आहे प्रभूमध्ये, काय करू शकतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या भूतांना किंवा या अशुद्ध शक्तीला एक गोष्ट माहिती आहे. असं लिहिलं नाही का, तो म्हणतो वेळेच्या आधी आम्हाला तू छळण्यास का आला. भूत प्रश्न करतात येशूला, तू वेळेच्या अगोदर आम्हाला त्रास देण्यासाठी का आला. ते थरथर का कापतात जेव्हा येशूला पाहतात. येशू हे नाव ते ऐकतात, ते थरथर कापतात असं लिहिलंय. आणि का थरथर कापतात माहिती का, त्यांना त्यांची वेळ माहिती आहे. कोणत्या वेळेला आमच्या त्रासाला सुरुवात होणार आहे, कसं तो बांधणार आहे, आदोकोपीमध्ये बंद करणार आहे, 1000 वर्ष त्या अग्नीमध्ये आम्हाला टाकणार आहे. आता तुम्ही बघाल, मी तुम्हाला दाखवल, पुराव्या दाखल. फार सुंदर स्टडी प्रभूनं मला तो दिला, की ती भूत मानवी शरीर कसं घेऊन जातात आणि कशा पद्धतीने त्याला उद्ध्वस्त करतात, त्याच्या संबंधाने मी वाढणार. परंतु पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, भूत अशुद्ध शक्ती देवाचं सामर्थ्य ओळखून आहे, प्रत्येक अशुद्ध आत्मा. दुसरी महत्वाची गोष्ट, अशुद्ध आत्मा हा कोणत्याही मेलेल्या व्यक्तीचा आत्मा नसतो. तुम्ही म्हणाल मग तो सांगतो ना, त्याला विचारलं की बाबा तू कोण आहेस, न तो सांगतो आमका आमका मेलेला व्यक्ती आहे आणि मी त्याचं भूत आहे आणि मी तुला सोडणार नाही. मग ते कसं काय बोललं त्या ठिकाणात आमक्या. बघा, येशूने विचारलं कोण आहे, त्यास फक्त तो म्हणला मी सैन्य आहे. कारण का हो, त्या भूतांना माहिती होतं की मी जर खोटं सांगितलं तर याला सगळं माहिती आहे. तो कबूल करून घेत होता, डॉक्टर जसा कबूल करून घेतो. काय होतं तुम्हाला, तर तू नाही थोडासा ताप येतो. मग अजून काय होतं तुम्हाला, कबूल करून घेतो. आम्ही म्हणतो की डॉक्टरला सगळं माहिती आहे काय झालं, मग त्याला मला जर माहिती आहे मला काय झालं तर डॉक्टरनं का प्रश्न करायचा, डॉक्टरला उपचार करायचा म्हणून तो प्रश्न करत असतो. त्याला माहिती असतं जेव्हा तुमचा आजार आहे त्या आजाराचे सिम्पटम्स त्याला माहिती असतात, पण तो तुमच्याकडनं बदल घेऊन सत्य कथन करत असतो का आता तुमच्यावर योग्य उपचार व्हावा. तसं या भूतांना स्वतः येशू प्रश्न करतो आणि ते त्याचं लागलीच उत्तर देतात. लागलीच उत्तर का देतात, तुम्ही डॉक्टरना चुकीचं सांगा बरं. डॉक्टरने विचारलं तुम्हाला काय होतं, तो म्हणतो नाही आता ह्याची गंमत करू, माझं पोट दुखतं मी सांगतच नाही. आणि तो म्हणतो नाही डोकं दुखतं, डोक्याच्या गोळ्या खाणं मरा. तुम्हाला प्रॉपर नेमकं काय दुखतं सांगावं. त्या भूतांना पण माहिती आहे, जर याला योग्य सांगितलं नाही माझ्या आत्म्याला एवढी पीडा हा देईल की ती पीडा मला सहन होणार नाही. मग बघा, येशू त्यांना विचारतो तो कोण आहे, तो म्हटला साहेब. आता भूत पीडा त्या येशूनं त्याला देऊ नये म्हणून काय म्हणतात, आम्हाला डुकरामध्ये शिरण्याची आज्ञा कर. म्हणजे त्यांना माहिती होतं हा आल्यावर आम्हाला निघण्याची आज्ञा करणार आहे. मग जायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे, कुठं जायचंय. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, या डुकरांना या भूतांना मानवी शरीर उद्ध्वस्त करण्याचंच काम दिलेलं आहे, दुसरं कोणतं काम नाही. मानवी शरीर उद्ध्वस्त व्हावं. मग आता शरीर उद्ध्वस्त करायचंय आणि येशू समोर आहे. मग त्या भूतांनी काय केलंय, येशूला रिक्वेस्ट केली की आम्हाला डुकरामध्ये शिरण्याची आज्ञा कर. येशू म्हटला जा डुकरांमध्ये शिरा. आता बघा, डुकरामध्ये शिरल्याबरोबर सगळी डुकरं कड्यांवरून खाली उड्या मारल्या आणि सगळी डुकरं मेली. समजते का गांभीर्य. या भूतांना तुमचं शरीर उद्ध्वस्त करण्याचंच काम सोपवलं गेलेलं आहे. प्रत्येक भूत किंवा अशुद्ध आत्मा, भूत मी भूत भूत का म्हणतो माहिती का, लोकांच्या डोक्यात अशुद्ध आत्मा कधीच घुसणार नाही, भूतच घुसणार. त्यांच्या डोक्यात भूत बसलंय, काय झालं तरी भूत. आणि त्या भूताचं वैशिष्ट्य काय माहिती का, बऱ्याच वेळा म्हणतो एक व्यक्ती खूप खायला लागला ना त्याच्यात भूत घुसलो, खूप खायला. अरे तो गांजा पिला. गांजा पिणारे लोक 12 अंडी 17 भाकरी खाऊ शकतात. तेही तुम्हाला पटवून दिलं बरं का, हे कसं दुरात्मा काम करतो. आज सगळंच त्याचे सगळे पत्ते उडून टाकणार आहे, या भूताचे सगळे पत्ते उडून टाकणार आहे. आणि तुमच्या घराला येशू कसं बंधमुक्त करणार आहे, तुमच्या परिवाराला तुमच्या कुटुंबाला कसं आणि येशू मोकळं करणार आहे ते मी तुम्हाला जाहीर करणार आहे. आता पहिली गोष्ट, भूत एका देवावरती. क्लिअर झाली कन्सेप्ट. मग आता ज्याला भूतापासून सुटका मिळवायची त्यांनी एका देवावरच विश्वास ठेवला पाहिजे.
भूतावर विश्वास. आता बघा, मी जर अनेक म्हटलं हे पण आहे ते पण आहे, मग याचा दोरा, त्याचा गंडा, याचा करगुटा, त्याचा नारळ, याची बत्ती, त्याचं चिन्ह, याचं चिन्ह लावलं तर भूत म्हणतं अरे हाच कन्फ्यूज है, मैं तो उसके घर में घुसूंगा. कारण त्याचा विश्वास कोणावर आहे? काय वाचलं मी? वाचा. एकच देव आहे, एकच देव आहे असा विश्वास असा विश्वास तू धरतोस काय? तू धरतोस काय? ते बरे करतोस, ते काय म्हणलं होते? बरे करीतोस. बरे करतोस. भूतेही तसाच विश्वास धरितात. कोण विश्वास धरतात? भूते. म्हणून लक्षात ठेवा, पहिली गोष्ट, भूतापासून तुमचा बचाव व्हायला पाहिजे तर एकच देव हा तुमचा विश्वास असला पाहिजे. मग आता तुमच्यावरती भूत का हल्ला करत नाही याचं कारण तुमचा एकाच देवावरचा विश्वास आहे. आणि भूत आल्यावर ते काय म्हणतं माहिती का? अरे हे आणि आपण एकाच देवावर विश्वास ठेवतो, मला त्याचं सामर्थ्य माहिती आहे, याचा अर्थ यांना पण त्याचं कसं घुसेल, तो कसं घुसणार? ते त्याला माहिती आहे पावर काय, स्वर्गात देवाच्या बरोबर राहून आलेला आहे. येशू या नावानं तो घाबरतो आणि येशू हे नाव घेतल्याबरोबर त्याला पळावं लागतं. का? कारण येशू स्वर्गामध्ये किती पॉवरफुल आहे, त्याची ताकद काय, तो काय करणार आहे. असं लिहिलंय, जेव्हा ढगावरती बसून प्रभू येशू ख्रिस्त येईल, मोठी हार्मोगिदनची लढाई होईल, त्या दियाबलला आणि त्याच्या सैन्याला पकडणार आहे. आणि जो अधोकूप किंवा ज्याला असं म्हटलं नरक अग्नी, या नरक अग्नीमध्ये 1000 वर्ष त्यांना बांधलं जाणार आहे. हे त्या लुसिफरला माहिती आहे, त्याच्या पिल्ल्यांना, त्या दुरात्म्यांना माहिती आहे. म्हणून येशू हे नाव उच्चारल्याबरोबर ते घाबरतात. त्याला असं वाटतं की आला का काय तो पकडायला, बांधून ठेवणार आहे, 1000 वर्ष आम्हाला नरकामध्ये बांधून टाकणार आहे आणि कायमचा आमचा नाश करून टाकणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, एकच देव या गोष्टीवरती तुमचा विश्वास आहे तर तुम्ही सगळ्यात उत्तम गोष्ट करत आहात. मग भीती कोणाला आहे? ज्यांच्या डोक्यामध्ये एका देवावरती विश्वास नाही त्यांना भरपूर प्रकारची भीती, त्यांना भूत लागतच. त्यांना अनेक गोष्टीवरती विश्वास आहे. म्हणून काळा दोरा तावीत बांधताना विचार करा, हे बचाव करेल का? भूत म्हणतो अरे तू तर माझ्या हाती लागलेला आहेस. काही काळ तुम्ही वाचाल, पण जेव्हा तेव्हा तुमच्यामध्ये प्रवेश करायचा असतो त्यावेळेस तो प्रवेश करणार आहे. म्हणून आता अजून एक गोष्ट वाचा, मत्तयाचं शुभवर्तमान 8वा अध्याय 28-29 वचन वाचा. मत्तयाचं शुभवर्तमान 8वा अध्याय 28 आणि 29 वचन. मग तो पलीकडे गद्रेकराच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके अकराळ विक्राळ होते की त्या वाटेने कोणाला जाणे शक्य नव्हते. तेव्हा पहा ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडावयास येथे आला आहेस काय? कोण कुणाला पीडा देत? येशू भूतांना. मग भूत माणसाला पीडा देत नाही, देत. 2 गोष्टी पाहणार आहात. एक भूत किंवा अशुद्ध शक्ती किंवा दुरात्मे ज्याच्याविषयी तुम्ही विचार करतात ती जगामध्ये कार्यरत आहे. मग प्रश्न आम्हाला पडतो की अमावस्येला काम करतं का? करतं. तुम्हाला कधी कधी म्हणता करत नाही, आता म्हणता करतं. त्यावेळेस मी भूतांना तुम्हाला एवढं डिटेलमध्ये नेलं नाही, आता तुम्हाला डिटेलमध्ये नेतो. का? या भूतांसंबंधानं बोललो, तो अंधकाराचा, सैतानाला काय म्हटलं? तो कशाचा अधिपती? म्हणजे मालक. अधिपती म्हणजे बघा, आता ज्याच्या मालकीचं शेत, जे शेत आहे त्या शेतावरती तो मालक अधिकार दाखवणार. आता अंधकार कोणाच्या मालकीचा आहे? मग तो काम कधी करणार? त्याच्या शेतात काम करणार. अमावस्येला काम. आता बरेच लोक अमावस्याची भीती पण बाळगणार, पण एकच देववाले घाबरणार नाही. का हो? कारण 91 स्तोत्र म्हणले, दिवसा रात्री हे एकाच देवाचं वाक्य आहे.
अमावस्येला तो काम करतो, 100% काम करतो. आता मला माहिती या उपदेशानंतर बरेच टीकाकारांचे पण मला मेसेज येणार, काय म्हटलं अमावस्याचं पौर्णिमेचं. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, मला बायबलमधलं ट्रुथ, सत्य पण तुम्हाला सांगायचं. सैतानाला मी पॉवरफुल करणार नाही, पण त्याची पॉवर कोणत्या व्यक्तीवरती काम करते ते पण सांगणं गरजेचं आहे. कोणावरती ते काम करणार, ते भूत कोणामध्ये काम करणार आहे आणि कधी काम करतं. पहिली गोष्ट, भूत जेव्हा एखाद्या व्यक्तीला पकडतात, असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, 2 चिन्ह आहेत त्याची. एक, त्या व्यक्तीला अक्राळ विक्राळ बनवतात, आणि दुसरी गोष्ट, तो व्यक्ती ओरडत असतो. तिथं लिहिलंय, अच्छा बरं. हा, मग तो पलीकडे गद्रेकराच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना, 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके अक्राळ विक्राळ होते. पण आता माणूस म्हणून ते अक्राळ विक्राळ पॉसिबलच नाही ना. कसं काय अक्राळ विक्राळ शकतील? एक व्यक्ती आहे, समजा मी एक नॉर्मल व्यक्ती, आता तुम्ही माझ्याकडे बघितल्यावर तुम्ही म्हणाल की खूप छान व्यक्ती आहे, माझी सगळं राहणीमान वगैरे तुम्ही बघा. पण जेव्हा दुरात्मा माझ्यामध्ये प्रवेश करतो, सगळं स्वरूपच बदलतं ना. तुम्ही त्याचे केस बघा, त्याची राहण्याची स्टाईल बघा, त्याचे बघणे, त्याचे डोळे, वेगळ्या पद्धतीने तो बोलत असतो, वेगळ्या पद्धतीने त्याचा आवाज, एक अक्राळ विक्राळ त्याचं स्वरूप असतं. का हो? या सैतानाचं काम काय माहिती का? मनुष्यामध्ये भीती निर्माण करणं. आणि प्रभू येशू ख्रिस्त आल्यावरती त्याच्या जन्माच्या वेळेस जर पहिली सुवार्ता काय होती तर भिवू नका. आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये बघा, आता येशू ख्रिस्त तो आल्याबरोबर म्हटला भिवू नका. म्हणजे जेव्हा मनुष्यानं पाप केलं, पापाची सत्ता त्याच्यावरती आल्याबरोबर मनुष्यामध्ये भीती निर्माण झाली. म्हणजे हा लुसिफर, हा सैतान, त्याचे हस्तक, हे अशुद्ध आत्मे, या अशुद्ध आत्म्यांच्या द्वारे मनुष्याच्या जीवनामध्ये पीडा आणण्याचं काम करतो. अक्राळ विक्राळ भीती निर्माण व्हायला पाहिजे. घरामध्ये राहिले, घरातले लोक भीतीदायक वातावरणामध्ये, म्हणजे त्या लोकांचा देवावरचा विश्वास कमी व्हायला पाहिजे. त्याने देवावरती विश्वास नाही ठेवायला पाहिजे. बघा, ज्या व्यक्तीला भूत लागतं, सगळे प्रयत्न ते करतात, सगळे प्रयत्न. कोणी म्हटलं नाही रात्री 12 वाजता जाऊन मागं नाही बघायचं आणि तिथं जाऊन अंड, चपाती, मटणाचं कालवण ते ठेवून यायचं, ते बघत बी नाही. आता ते भूत कशाला खाते? आत्मा आहे, आत्म्याला जेवण लागतच नाही. हा आत्म्याला, आता त्यांना काय लागतं ते पण मी तुम्हाला सांगणार बरं का. बारकाईने अभ्यास केला, त्या बऱ्याच गोष्टी, बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर झाल्या. त्याला काय लागतं ते काय काम करतं. मग तो व्यक्ती जो आहे, या व्यक्तीला किंवा त्या परिवाराला, एक परिवारामध्ये त्याला काम करायचंय, परिवार उद्ध्वस्त करण्याचं तो काम करणार आहे, कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम करणार आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर भीती घालवतो, तसं सैतान किंवा दुरात्मा किंवा भूत, ज्याला तुम्ही भूत म्हणतात, ते आल्यावर तुमच्यामध्ये भीती निर्माण करण्याचं काम करतं. आणि भीतीदायक वातावरण निर्माण करण्यासाठी एखाद्या शरीराचा आत्म्यानं घेतलेला ताबा, मी तुम्हाला सांगितलं, मनुष्य जिवंत आहे 3 गोष्टीच्या द्वारे, शरीर, जीव आणि आत्मा. आत्मा निघून गेला, आपोआप जीव पण जातो, शरीर पण टाकून दिलं जातं. बरं, आता दुरात्मे जे आहेत, या आत्म्यांना दृश्य स्वरूपामध्ये कोणी पाहू शकत नाही. मग त्याला काय करायचं? त्याचं अस्तित्व, आत्मा जाताना कोणी पाहिला का? आता एवढे लोक मरतात, मग आम्ही म्हणतो कसं काय गेला तो, डॉक्टर डिसाईड करतात गेला. कसं डिसाईड? आत्मा गेला. पण आत्मा जाताना दिसत नाही, आत्मा जाताना दिसत नाही. मग आत्मा जाताना दिसत नाही, पण आत्मा शरीरामध्ये असतो, शरीरामध्ये असतो. तसं कुठल्या तरी शरीराचा ताबा हे दुरात्मे घेतात आणि त्या दुरात्म्यांच्या द्वारे त्याचा अक्राळ विक्राळपणा किंवा त्याची भयानकता, त्याचं भय, त्याचं असणारं भयानक स्वरूप, याच्याद्वारे मनुष्यामध्ये भीती निर्माण करण्याचं काम केलं जातं. आता कब्रस्तानचा पण विषय आला ना का? ते भूत कुठून आले बाहेर? कुठून आले हो?
कबरात. आता ऐका, त्याचं एक कारण तुम्हाला सांगतो. मग तुम्ही म्हणाल अहो तुम्ही तर पाळकसाहेब म्हणले कब्रस्तानमध्ये भूत नाही. नाही हो, भूत कब्रस्तानमध्ये नाही ना. ते 2 नोव्हेंबरला सगळ्याला बडवून काढलं असतं त्यांनी. एवढे कब्रस्तानमध्ये जाते. 2 नोव्हेंबरला ते म्हणले असते हाला का आम्हाला उठवायला. आजच आहे का? बरं झालं. आज आले मला सगळ्यांचं, मलाच पाठवले. ते कसं आहे, चांगलं असतं ते. ज्या आत्म्यांना मुक्ती मिळाली नाही, कॅथलिकने काढलेले ते, ज्या आत्म्यांना मुक्ती मिळाली नाही, आज ती आत्म्याची मुक्ती मिळावी म्हणून ते सगळं असं काहीतरी सांगितलं त्यांनी. आत्म्याची मुक्ती मिळावी. पण मानवी आत्म्याला एकदा मेल्यावर मुक्ती मिळत नाही. कन्सेप्ट क्लिअर असू द्या. तुम्ही किती जत्रा भरवा, यात्रा भरवा आणि तिथं जाऊन अंडी ठेवा. अहो एवढे येडपट लोक आहेत आपले. आज जर तुम्ही ती गेला तर हातभट्टीची बाटली बी तिथं असते. जिवंतपणे तो पिऊन आला तर त्याला चपलीने मारतील आणि मेल्यावर त्याच्या कबरेवरती दारूची बाटली ठेवून येतील. बाबा पिन कबरेतच राहा. आता मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो की ती भूत किंवा ती भूत लागलेले माणसं कबरेतनं बाहेर काली, याचं तुम्हाला कारण सांगतो. हा लुसिफर जो आहे ना, त्याला सारखी तुमच्यामध्ये कुठं ना कुठं तरी कशा तरी पद्धतीने भीती यायला पाहिजे, एवढंच त्याचं काम आहे. आता देवाच्या वचनात तर स्पष्ट सांगितलं, तुमचं झगडणं ना कुठं आहे? सत्ता, अधिकार व म्हणजे दुरात्मे कुठे आहेत? पण तुम्हाला त्याची डावपेच आहेत ना. तुम्हाला तिकडं नाही लढवायचं. कुठं लढवायचं? कबरेमध्ये लढवायचं. मग त्यानं काय केलं, या दुरात्म्याने मुद्दामून त्यांना कबरेकडे घेऊन गेला. कबरेमध्ये नव्हती पावर, ते तिथं राहत पण नाही. अहो त्यांना जिवंत शरीराची गरज आहे, मेलेल्या शरीराचं. बरं आता मला सांगा तुम्ही, समजा भूताला जर शरीराची गरज आहे, असं एका तरी भूतानं केलं का? ते पिक्चरमध्ये खोटं दाखवतात. एक तरी भूत असं केलं का, आमचे आजोबा वारले आणि त्याच्यात शिरलं आणि आजोबा घरी चालत चालत आले? कोणाच्या घरात घडलं का असं? पण आजोबा दुसऱ्याच्याच कोणाच्या तरी अंगात शिरत नाही, यांच्यात आजोबा आले म्हणतात. म्हणजे जिवंत शरीरामध्ये, बरं का, जे शरीर जिवंत आहे त्याच्यामध्ये शिरतं. मग मला तुम्हाला सांगायचंय, ते कब्रस्तानमध्ये जाण्याचा त्याचा हेतू काय? तुमचं मन विचलित व्हावं, तुमचा विश्वास जो आहे तो विश्वास कमजोर व्हावा आणि तुम्ही एक प्रकारच्या सगळीकडे जाण्यासाठी तुमच्याकडे भीती असावी. सगळीकडे जायला भीती, कुठं पण जायला तुमच्यामध्ये. म्हणजे त्या सैतानाचा विचार काय, कुठेही गेलं तर त्यांनी, कब्रस्तानमध्ये गेलं तरी त्यांनी मला घाबरावं, रस्त्यावरती गेलं तर त्यांनी मला घाबरावं, एखाद्या घरामध्ये गेलं तर त्यांनी घाबरावं. आणि म्हणून बघा बरेच लोक ना काय करतात माहिती का, ते आमचं घर भाड्याने द्यायचं आणि मग घर भाड्याने दिल्यावरती म्हणतात की नाही हो, त्या घरामध्ये आम्हाला कोणतरी मारतं. आणि मग कोणीतरी सांगतं नाही तिथं फाशी घेऊन मेले. मग फाशी घेऊन मेल्याबरोबर सैतानाला तेवढीच एक गोष्ट क्लिक होती. तो म्हणतो या व्यक्तीला मला सांगायचंय, जो फाशी घेऊन मेला ना त्याचा आत्मा या घरात काम करतो, त्या व्यक्तीचा आत्मा काम करत नाही, हा दुरात्मा. त्याला वाटतं ज्या घरात तुम्ही राहता त्या घरात तुम्ही राहूच नाही. मग तुम्ही म्हणाल त्याचा काय त्याच्यामध्ये फायदा आहे? त्याचा फायदाच आहे ना. देवाचं भय कमी, त्याचं भय जास्त वाढलं पाहिजे. देवाचं भय नाही वाढलं पाहिजे, त्याचं भय वाढलं पाहिजे. तुम्ही त्याला घाबरला पाहिजे. आणि इकडं आम्ही पाहतो की तो दुरात्मा लागलेला व्यक्ती, ज्याच्यामध्ये 2 व्यक्ती ते त्या ठिकाणामध्ये होते आणि ते कब्रस्तानमधून बाहेर आले. सांगण्याचं तात्पर्य, ज्या व्यक्तीला भूत लागलं जातं तो अक्राळ विक्राळ असतो बरं का. म्हणून काही लोक नुसते लोळतात, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. डोंग पण करतात, डोंगाचे पण आत्मे असतात. आपण पाहिलं एकदा प्रॅक्टिस चालू होती, तेव्हा प्रॅक्टिसच्या वेळेस एक मुलगी आली होती प्रार्थनेसाठी. तिचं हावभाव तुम्ही बघितला प्रॅक्टिस करताना. मग ज्या पद्धतीचं तिचे डोळे आली तेव्हा एकदम नॉर्मल होती, पण जेव्हा प्रार्थना करायला सुरुवात केली तिचे डोळे बिळे सगळे वेगवेगळ्या अँगलने फिरायला लागले, असे भयानक की ते बघणाऱ्या लोकांना सुद्धा एक प्रकारची भीती. हे भूत लागलेल्या व्यक्तीचं चिन्ह. परंतु लक्षात ठेवा, हे सगळं घडत असताना मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये का सांगतो, तुम्ही खरं भूत लागलेलं पण ओळखायला पाहिजे आणि एक मानसिक विकार पण तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे. मानसिक विकार काय आणि भूत किंवा दुरात्मा
तो तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करू नये याच्यासाठी तुम्ही काय खबरदारी घ्यायला पाहिजे ते पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. प्रकटीकरणाचं पुस्तक 20 अध्याय 7 ते 10 पर्यंतची वचन. त्याच्या अगोदर ते वचन वाचू, मग त्याच्याकडे जाऊया. प्रकटीकरण 8 अध्याय 28-29 वचन. 8 अध्याय मत्तयाचं शुभवर्तमान 8 अध्याय 28-29. मग तो पलीकडे गद्रेकराच्या देशात गेल्यावर दोन भूतग्रस्त कबरातून निघून येत असता त्याला भेटले. ते इतके अकराळ विक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पहा ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा तू मध्ये का पडतोस. दोन गोष्टी लक्षात ठेवा. या भूतांना, मी भूताविषयीच बोलणार. तुम्हाला परत अशुद्ध आत्मे म्हटले तर यूट्यूबचे जे ऐकणारे लोक आहेत त्यांच्या डोक्यातनं भूत जाणार नाही. तर मी भूत या विषयावरच कंटिन्यू करेल. ही भूत काय करतात, जसं येशू ख्रिस्ताला त्यांनी सांगितलं की तू यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये का पडतो. नीट आहे का, कोणाच्या मध्ये. एकच देव हा विश्वास ज्यांच्यामध्ये नाही तो की तू यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये का पडतोस. हे तुझे लोक नाहीच आहेत. जर तुझे लोक असते, तुझं सामर्थ्य त्यांना कळालं असतं तर मी यांच्यामध्ये प्रवेश पण केला नसता ना. समजतंय का तुम्हाला. तुम्ही एकच देव आहात, एकच देव आहे. या शब्दावर, या विधानावर, या वचनावर तुमचा विश्वास आहे, तुमच्या वाटेला पण तो लागणार नाही. तो नाही तुमच्या घरात प्रवेश कसा करेल, तुमच्या जीवनात. हा पण तो चान्स मात्र तुम्ही देऊ शकता त्याला. ते खाली तुम्हाला मी सांगेल कसा चान्स तुम्ही देता. विश्वासणारे कसे चान्स देतात, कसं त्यांच्यामध्ये तू त्यांना उद्ध्वस्त करतो. आता पहा, तो म्हणतो की तू यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये का पडतोस. बघा, हे भूत जे आहे ना, अगदी वचनाला धरून येशू ख्रिस्ताला प्रतिरोध करत आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की डोंगरावरती सुद्धा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं 40 दिवस उपास केले, त्यास येशू ख्रिस्ताला वचन घेऊन सैतान म्हणत आहे की तुला भूक लागली तर तू म्हणशील धोंड्यांना भाकरी हो, तर त्या धोंड्याच्या भाकरी होतील. म्हणजे तो वचनाच्या द्वारे. आता लक्षात ठेवा, एक व्यक्ती ज्याला भूत लागलेलं आहे किंवा ज्याच्यामध्ये भूतानं प्रवेश केला, ते भूत त्या ठिकाणामध्ये येशूला म्हणतं याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये तू का पडतोस. का तर याच्यावरती मी माझी मालकी प्रस्थापित केलेली. नीट आहे का. तंटा आहे कुणाचा. येशू जो सुटका देणारा, तो म्हटलं की सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. तो म्हणतो आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा म्हणजे सुटका करणारा जन्मलेला आहे. आता येशू सुटका करण्यासाठी आला आणि इकडं हा ज्या व्यक्तीनं या व्यक्तीचा ताबा भूतानं घेतला, तो त्याला काय म्हणतो, तू सुटका करण्यासाठी आला हे खरं आहे, पण तुझ्या वचनात नियम लिहिलेला आहे, जो आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास धरतो, मुखानं कबूल करतो, त्याचं सुटका कोणाची होणार आहे. जो आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास धरतो, मुखानं कबूल करतो, त्याचं तारण होणार आहे. म्हणून बघा, भूत लागल्यावर बरेच लोक म्हणतात येशू म्हण, येशू म्हण. काय येशू म्हण म्हणायचं, कारण येशू मुखानं म्हटल्याबरोबर त्याला सुटका मिळते, तारण मिळतं. दुसरं काय करायचं नाही. पहा, भूत लागल्यावर दुसरं काय करायचं नाही. बरेच लोक कसं घालवायचं पद्धत सांगा. इकडं ऑपरेशनची पद्धत काहीच नाही. येशू म्हटलं की ते पळून जातं. काहीच. डोक्यावर बायबल पण घेऊन मारू नका. त्याच्या डोक्यावर बायबल मारायला ते भूत म्हणतं अरे माझं अख्खं पाठ आहे, तुझ्या डोक्यावर मारून घे, तुझ्या डोक्यात घुसू दे. काय माझं, मी त्या येशूला वचनाच्या द्वारे तिथं सांगितलं, तुम्ही उगं माझ्या डोक्यामध्ये बायबल मारता. अरे माठांनो, तुमच्या डोक्यात बायबल जाऊ द्या म्हणतो. मग बरेच नाही, बायबल डोक्यात मारल्यावर ते पळलं, तो तुझा टाइमपास करतो, दाखवतो. बायबल डोक्यात मारलं ना, तो हसतो, थांब जरा याची गंमत करतो, जाऊन येतो परत. तो जातो आणि याचं बायबल डोक्यात परत घुसतो त्याच्यामध्ये. तो अहो परत घुसलं. हे ते बोलायचं नाही, फक्त येशू हे नाव बोला. येशू या नावातली ताकद. म्हणून इथं असं म्हटलं, तो वेळेच्या आधी अजून एक वाक्य त्यांनी वापरले, वाचा. तेव्हा पहा ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा तू मध्ये का पडतोस. नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पीडावयास येथे आला आहेस काय. तेथे त्यांच्यापासून दोन गोष्टी.
एक तर तो म्हणतो आमच्यामध्ये पडू नका. कोणाच्या मध्ये? एकच देव ही कन्सेप्ट न मानणारे लोक. तो म्हणतो याच्यामध्ये पडायचं नाही, हे लोक माझे लोक आहेत. लक्षात ठेवा, भीती कोणाला? एकच देव ही संकल्पना न मानणारे लोक, त्यांना भूताची प्रचंड भीती आहे. नीट आहे का? परत मी तुम्हाला सांगतो, अनेक देवाच्या कल्पना तुमच्या डोक्यामध्ये, तुम्हाला त्या भूताची भीती आहे का? कारण भूतांना एकच देव या कन्सेप्टवरती विश्वास ठेवतात, आणि जे विश्वास ठेवत नाही त्यांना ठाऊक आहे, यांना माहित नाही की तारणारा कोण आहे, यांना माहित नाही सुटका देणारा कोण आहे, यांना माहित नाही उद्धार देणारा कोण आहे. मग ते वेगवेगळ्या फॉर्म्युल्यानं तुम्हाला त्याच्यापासून सुटका करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरले जातात. अजून तो एक शब्द वापरला गेला, वेळेच्या आधी. काय शब्द आहे? नेमलेल्या समयापूर्वी. नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पीडावयास. आम्हाला पीडावयास येथे आला आहेस काय? येथे आलास का? आता प्रकटीकरणाचं पुस्तक 20 अध्याय 7 ते 10 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला त्याचं मिनिंग, त्याचा अर्थ कळेल. ती 1000 वर्षे संपल्यावर. ती 1000 वर्ष संपल्यावर सैतानाला कैदेतून बंदमुक्त करण्यात. सैतानाला कैदेतून बंदमुक्त करण्यात येईल. बंदमुक्त करण्यात येईल. आणि तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यातील गोग व मागोग राष्ट्रास ठकवावयास व त्यास लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर येईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळू इतकी आहे. त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनांची छावणी व प्रिय नगर वेढले. तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यास खाऊन टाकले. त्यास ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापत व तो खोटा संदेष्टा आहे. तेथे त्यास रात्रंदिवस युगानयुग पीडा भोगावी. आता पहा, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितलं त्यांना युगानयुग पीडा आहे. आत्ता हे भूत काय म्हणतं, त्या माणसामध्ये शिरलेलं, तू वेळेच्या आधी आम्हाला पीडा द्यायला का आला? म्हणजे त्याला प्रकटीकरणाचं पुस्तक माहिती, मला पीडा कधी द्यायला पाहिजे आणि आत्ताच कसं काय आला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, सैतानाच तुम्ही डोक्यात बायबल मारण्याच्या अगोदर तो म्हणतो माझं पाठ आहे, अजून प्रकटीकरणाचं पुस्तक अस्तित्वात यायचंय. ज्या शुभोर्थ येशू ख्रिस्त मेल्यावरती योहानाला प्रकटीकरण झालं, हे तुम्हाला का सांगायला लागलो माहिती का? देवाची योजना काय आहे हे सैतानाला भूताला तेव्हा माहितीये. प्रकटीकरण अजून अस्तित्वात आलं नाही, पुस्तकच नव्हतं. आता मी प्रकटीकरणाचं पुस्तक तुम्हाला वाचायला दिलं तेव्हा योहानाला पकडलं, पात्म बेटावरती टाकलं. पात्म बेटावरती हे प्रकटीकरण होतं, पण हे प्रकटीकरण तुमच्याकडे येण्याच्या अगोदरच भूताला माहिती होतं. काय? त्या समयामध्ये देवाचा पुत्र येणार, मला पकडणार, आणि आमचा मेन बॉस, ते तुम्हाला दाखवल, त्याचा मेन बॉस पण तुम्हाला दाखवणार आहे. मला वाटतं मेन बॉस पण तुम्हाला समजेल. मग त्याचं शुभवर्तमान 9 अध्याय 34 वचन, त्यांचा मेन बॉस कोण आहे? भूताचा मेन बॉस. आज त्या बॉसचं पण नाव तुम्हाला सांगतो. परंतु परुषी म्हणू लागले हा भूतांच्या अधिपतीच्या साह्याने. अधिपती म्हणजे बॉस. हा भूतांच्या अधिपतीच्या सहाय्यानं भूते काढतो. नंतर येशू त्याच्या सभास्थानात. परत वाचा. परंतु परुषी म्हणू लागले हा भूतांच्या अधिपतीच्या साह्याने भूते काढतो. बलजबूल, तुम्ही त्याच्यात लिहिले का? बलजबूल भूतांच्या अधिपतीचं नाव बलजबूल. अधिपतीचं नाव बलजबूल. काय म्हटलं? हा भूतांच्या अधिपतीच्या साह्याने. दुसऱ्या ठिकाणात असं म्हटलं, बलजबूल म्हणजे भूतांचा अधिपती, त्यांचा नायक. आता बघा, असं लिहिलं, नायकाच्या द्वारे, म्हणजे नायकाचं नाव घेतल्यावर भूत निघतं. आणि येशूला ते काय म्हणतात? परुषी तू बलजबूलच्या साह्याने. म्हणजे बलजबूल जर मत्ते 10:25 वाचा. शिष्याने गुरुसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे इतके त्यास पुरे. घरधन्यास बलजबूल म्हटलं तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील. म्हणजे हा भूतांचा अधिपती कोण? तो बलजबूल. म्हणजे या भूतांचा बॉस किंवा प्रमुख कोण आहे? सैतानाचा प्रमुख कोण आहे? भूतांचा प्रमुख कोण? त्याचं नाव बलजबूल. आणि शास्त्र काय सांगतं की या नायकाला प्रभू येशू ख्रिस्त आल्यावरती प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलं, पहिले नायक पकडला,
आणि जे अग्निगंधकाचं सरोवर, नरक नाही, अग्नी आणि गंधकाचं सरोवर, या सरोवरामध्ये त्यांना कायमस्वरूपी टाकण्यासाठी, त्यांना तिथं रात्रंदिवस पीडा देण्यासाठी त्यांना तिथं टाकलं. समजते का तुम्हाला? येशू ख्रिस्ताला ते का घाबरतात त्याचं कारण मी तुम्हाला सांगत आहे. येशू या नावाला भूत का घाबरतात? कारण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ढगावरती बसून येईल, पहिले त्यांचा नायक आणि ही भूत या सगळ्याला पकडणार आणि त्यांना त्या कायमस्वरूपी पीडा देणार. आता विचार करा, त्याचं नाव उच्चारल्याबरोबर त्या भूतांना काय आठवतं? अरे, अंधकाराचं सरोवर, त्या सरोवरामध्ये येशू येणार, आम्हाला टाकून देणार, आम्ही रात्रंदिवस पीडा भोगणार आहेत. ते काय ऐकतात नाही. अहो, मला कधी कधी नवल वाटतं, भूतांना नरकाची भीती वाटती आणि ते आज्ञापालन करतात आणि येशू म्हटलं निघ, येशूच्या नावात निघ म्हणल्यावर निघतात. माणसाला नाही भीती वाटत हो, अजूनही माणसाला नरकाची भीती वाटत नाही. नरकातल्या पीडा, माणसातनं निघ म्हटलं, डुकरात शिर म्हणलं निघलं. आता इकडं आम्हाला पापातनं निघ, व्यभिचारातनं निघ, शापातनं निघ, व्यसनातनं निघ, खाणीतनं निघ, सवयीमधनं निघ, वादविवाद भांडण यामधलं निघ. किती वेळा प्रभू आम्हाला आत्मा सांगतो यातून निघा, आम्ही त्यातनं निघू शकत नाही. का तर आम्हाला नरकाची भीती वाटत नाही. अहो, सत्य या असणाऱ्या दुरात्म्यांना माहिती, भूतांना माहिती आहे की एक दिवस आमच्यासाठी येणार आहे. आम्ही केलेल्या चुकांच्या मोबदल्यामध्ये ज्या देवानं स्वर्गामध्ये आम्हाला स्थापित केलं होतं, ज्या प्रभूनं स्वर्गामध्ये आम्हाला आराधनेसाठी नेमलेलं होतं, तो प्रभू आम्हाला आमच्या जागेवरून खाली टाकलं आणि तो असंख्य म्हणजे अनलिमिटेड पीडा भोगण्यासाठी आम्हाला त्या अग्नीच्या सरोवरामध्ये टाकणार आहे. आणि ती भूत त्या असणाऱ्या येशूला घाबरतात आणि प्रश्न करतात, नेमलेल्या समया अगोदर तू आम्हाला पीडा देण्यासाठी का आला? कान देऊ नये का? भूतांना त्यांचा समय माहित आहे आणि भूतांना पीडा देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे. म्हणून येशू या नावाचा उच्चार केल्याबरोबर ती भूत घाबरतात. आता तो विषय संपला. आता दुसरी गोष्ट, या भूतांना लागतं काय? त्यांची आवड काय? बरेच लोक म्हणतात ना, आमच्या दारात लिंबू पडला. भूताला लिंबू लागतात का? काय म्हणतात, नाही आमच्या दारात बाहुलीला टाचण्या टोचून टाकल्या, मग भूताला टाचणी. वाचा काय लागतं. स्तोत्र संहिता 106 त्याचं 32 पासून 37 पर्यंतची वचन. स्तोत्र 106 32 पासून 37. मरीबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला आणि त्यांच्यामुळे मोशेवर अरिष्ट आले. पहा, कुणावर अरिष्ट? नीट सगळं एकदम कान देऊ नये का? भूतांचा त्रास कोणाला होतो पहा. मरीबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला आणि त्यांच्यामुळं मोशेवर अरिष्ट आले. कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढले. परमेश्वराच्या आज्ञेचं त्यांनी उल्लंघन केलं. म्हणजे त्यांनी इतर राष्ट्रांचा विध्वंस केला नाही, तर ते त्या राष्ट्रात मिसळले आणि त्यांचे आचार शिकले. त्यांनी त्यांच्या मूर्तींची पूजा केली. त्या त्यास पाशरूप झाल्या. त्यांनी आपले पुत्र व कन्या यांचे बळी भूतांना दिले. काय केलं जातं? भूतांना पुत्र आणि कन्यांचे बळी दिले जातात. नीट ऐका बरं का. भूतांचं तुम्हाला याच्यातनं काय समजलं? भूतांना पुत्र आणि कन्या नष्ट होणं याच्यामध्ये समाधान आहे. नीट आहे का? काय हे जे याच्यातलं सिक्रेट, किंवा आमचे तरुण, आमच्या तरुणी, आमच्या घरातली लेकरं यांना वाचवायचं कसं, आमच्या कुटुंबातल्या लेकरांना कशा त्यांचे पुत्र आणि कन्या यांचे बळी. मग तुम्ही बघा, गुप्तधन कोणाला पाहिजे तर तिथे सांगितलं जातं की तुमचा एक नर बळी किंवा नारी बळी किंवा छोटी मुलगी किंवा छोटा मुलगा
त्याची बळी पाहिजे. मग विचार करा तुम्ही, त्या ठिकाणामध्ये ते लोक धनाच्या पोटी लहान लेकरं बळी करतात. हे काय आहे नेमकं? अहो, ते भूतांना त्या गोष्टी शिकवल्या गेलेल्या आहेत की तुम्ही काय करायचं, तुम्ही जायचं आणि त्या लोकांना सांगायचं मला नर बळी दे, मला लहान मुलाचा बळी दे, मुलीचा बळी दे, मी तुला गुप्तधन देईन. ते मिळत नाही गुप्तधन, पण बळी दिला जातो. उद्देश काय त्याचा उद्देश स्पष्ट आहे. जसं मोशेच्या जन्माच्या वेळेस देवाचा उद्देश स्पष्ट होता की या मोशेच्या द्वारे माझ्या लोकांची सुटका करून त्यांना मिस्रात्मक कणानामध्ये घेऊन जावं. देवाचा उद्देश स्पष्ट आहे. रस्त्यावरती तरुणांच्या प्रेताचा खाच पडला आणि मृत्यूने खिडकीत प्रवेश केला आणि तरुणांच्या प्रेताचा खाच रस्त्यावरती पडला. शेवटच्या दिवसामधली घटना. करणार काय लुसिफर? कसं काम करतो? भूत किंवा ज्याला अशुद्ध आत्मे ते कसे काम करतात त्याच्या संबंधाने मी तुम्हाला सांगत आहे. कसं रस्त्यावरती तरुणांच्या प्रेताचा खाच पडणार आहे. परराष्ट्रीय लोकांसारखं देवाच्या लोकांनी काय केलं, ते तिथं गेले आणि त्यांनी तरुण आणि तरुणी यांचा बळी त्या भूतांना दिला असं स्पष्ट सांगितलं गेलं. म्हणजे भूताचा उद्देश काय? तरुण तरुणी उद्ध्वस्त करावेत. आता ऐका, इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. उद्ध्वस्त करण्याचे डावपेच त्याला चांगले पक्के ठाऊक आहेत. कसं उद्ध्वस्त करायचं तुम्ही बघा. नरबळी किंवा लहान लेकरं मारण्यासाठी जे लोक मांत्रिक सांगतात ते कायम नशेमध्ये धूत असतात. ते वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करतात आणि जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं केली जाते ना, तेव्हा दुरात्मा बरोबर त्या व्यक्तीवरती आपला अंमल प्रस्थापित करत असतो. आणि इकडं जर तुम्ही बघितलं, मोशे या लोकांचं नेतृत्व करत होता. हे सगळे आत्मिक लोक, इस्रायल लोक बरं का, नीट आहे का मी काय बोलतो, सगळे आत्मिक लोक होते. याने चमत्कार पाहिले होते. तांबडा समुद्र दुबांगलेला पाहिला होता. आकाशातनं दैवरासारखं मान्ना पडलेला त्यांनी पाहिला होता. त्याने त्यांची कपडे वाढलेले पाहिले होते. त्यांच्या चपला न फाटलेल्या त्यांनी पाहिल्या होत्या. फारोचं सैन्य, रथ आणि घोडे समुद्राच्या खोल तळाशी बुडलेले त्यांनी पाहिले होते. पण मरिबा इथं आल्यावर त्यांनी मोशेला संकटामध्ये टाकलं. ऐका बरं का, कधी भूत राज्य करतं, कधी विश्वासनामध्ये ते प्रवेश करतं याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. तिथं असं लिहिलं, आता परत वाचा 33 वचन. मरिबा येथील जलाजवळही, मरिबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला आणि त्यांच्यामुळं मोशेवर अरिष्ट आले. असं लिहिलं की मरिबा या ठिकाणामध्ये आल्याबरोबर इस्रायल लोक कलह करू लागल्या. आता नीट ऐका, भूत कधी राज्य करतं, भूत तुमच्या जीवनामध्ये विश्वासनामध्ये कधी का प्रवेश करतं? पहिली गोष्ट कलह. त्याला आवडणारी गोष्ट कोणती? कलह, वादविवाद, भांडण. ज्या परिवारामध्ये, ज्या मंडळीमध्ये मी मोशेला एक नेतृत्व करणारा व्यक्ती, एक आशीर्वादित पालक, एक पॉवरफुल लीडर, देवाच्या सोबत चालणारा व्यक्ती, देवाच्या सोबत चालणारा व्यक्ती आणि त्याच्याबरोबरची मंडळी, ही मंडळी भूतांना नरबळी अर्पण करते, पुत्र आणि कन्या अर्पण करते, भूतांना भूतांचं खाद्य देत आहे. म्हणजे अशी मंडळी प्रभूचे मिरॅकल्स, प्रभूचे चमत्कार ज्या मंडळीने अनुभवले, परंतु कलहामुळं, वादामुळं, आपापसातल्या भांडणामुळं सैतानाला नेमकं त्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी तो काय करणार आहे? एका संधीची वाट बघणार आहे, एक चान्स. कोणत्या विश्वासनाला भीती आहे? कोणत्या परिवाराला भीती आहे? ज्या घरामध्ये वाद आहे, ज्या मंडळीमध्ये वाद आहे, मोशेचं नेतृत्व, पुन्हा मी तुम्हाला नेतृत्व मोशेचं हो, मी असतो तर गोष्ट वेगळी. मोशे, मी तुम्हाला उपदेश, मोशे उपदेश करत होता. आपल्याकडे एवढे मोठे कुठे चमत्कार घडतात? मी कुठं तांबडा समुद्र दुभांगलाय?
मी कुठं खडकातनं पाणी काढलं? मोशेने खडकातनं पाणी काढलं, तांबडा समुद्र बंगला, लावे पक्षी त्यांनी खाल्ले, कपडे वाढले हो, चपला वाढल्या, किती मिरॅकल्स पाहिले. पण तरी सुद्धा जेव्हा कलहाला सुरुवात झाली तेव्हा भूतांनी प्रवेश केला, म्हणजे अशुद्ध शक्तीने. धन्य तो परिवार जो परिवार कलहापासून आपलं कुटुंब सुरक्षित ठेवतो, भूतांपासून तो आपलं कुटुंब सुरक्षित ठेवतो. धन्य तो व्यक्ती. असं लिहिलं, ते शब्द वाचते. काय म्हटलं त्यांनी? हा, मरिबा येथील जलाजवळ होती, त्यांनी त्याला संताप आणला. म्हणजे ज्या व्यक्तीला जास्त संताप येतो त्याचा ताबा कोण घेतं? मग तुम्हाला भीती आहे? शांत राहणाऱ्या लोकांमध्ये तो भूत घुसत नाही, म्हणतो मग याला काय करायचं, नाही प्रवेश करत तो. सगळ्यात उत्तम गोष्ट कोणती माहिती का? प्रभूमध्ये शांत राहा. आणि लक्षात ठेवा, ब्रिटिश नेताजी सुभाषचंद्राला घाबरले नाहीत, पण गांधीला घाबरले. नेताजी सुभाषचंद्र म्हटलं तू मुझे खून दो, गांधी म्हणले एका गालात नाही हा पण गाल घे. घाबरले ब्रिटिश. त्यांना माहिती होतं या शांतीमध्ये ताकद आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो शांती करणारे का हो त्यांना. मग देवाच्या मुलांवर सैतान राज्य कसा करेल? कसा देवाच्या मुलांवर? जिथं कलह आहेत, जिथं वाद आहेत, मरिबा या ठिकाणामध्ये मोशेच्या नेतृत्वावर या लोकांनी संताप आणला. आणि संताप आणल्याबरोबर अहो यहुदी लोक, आज जर तुम्ही बघितलं यहुद्यांमध्ये, आत्ता ते सुधारलेत, पण 40 वर्षाच्या प्रवासामध्ये सारखे बिघडायचे. सारखा देव त्यांना लांब घेऊन जायचा. 40 वर्ष त्यांना फिरवल्यावर मग त्यांना कळलं यहोवा देवाचंच ऐकायला पाहिजे. म्हणून देवाने आता जरा जवळ आल्याबरोबर, आशीर्वादाच्या जवळ आल्याबरोबर ते भांडायला लागायचे. देव मोशे तिकडून घेऊन जा, घेऊन जा. म्हणजे तो मेघ आता असं वाटलं आला, आता कनान एकदम जवळ आलं, आता कनानात जायचं. देव पण विचार करत होता, दुधामादाचा प्रदेश, एवढे मोठे मोठे डाळिंब, एवढं मोठं मोठं केळी, एवढं मोठं मोठं सफरचंद, दुधामादाचे प्रदेश, तर ते यांना घेऊन जायचे. पण हे खाऊन तिथं गोंधळ घालणार आहेत, आधी यांना सुधरवतो. मग ते जवळ आल्याबरोबर सगळे मोशे तुझं असंच आहे, तू हे यांचं भांडण कोणावर नव्हतं, फक्त मोशे बरोबर. कुटुंबात व्यवस्थित राहत होते, नवरा बायको खूप छान राहत होते. घरात गेल्यावर ते म्हणायचे मोशेला कळतच नाही किती दिवस चालवतो, किती दिवस पळवायला लागलाय. निघताना तिथं मिस्त्रा, ती म्हणते बघा ना, मिस्त्रामध्ये जात होते मी, चांगलं शेण घेऊन येत होते, गवत काढून आणत होते, आणि किती आपण कष्ट करून छान झोपत होतो, खात होतो, पित होतो. ह्या मोशेला बिनकामाचा उगा घेऊन फिरायला लागला इकडून. देव असं बोलला मोशे याला. असं रात्रीची चर्चा झाल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे का, तो मेघस्तंभ हल्ला, अग्निस्तंभ हल्ला की निघायचा. यांनी कुरबुर करायला रात्री ते म्हणतं निघा, यांना चर्चाच करू द्यायची. मेघस्तंभ निघत होता. उद्देश काय? यांच्यातला राग निघून जावा, यांच्यातला संताप निघून जावा, हे नम्र व्हावे. आणि तुम्हाला सांगू का, ज्या लोकांमधला राग संताप निघून गेला नाही, शास्त्र सांगतं ते रानातच मेले. 2 लोक, 6 लोक पुरुषांमधले, 6 लाख पुरुषांमधले फक्त 2 पुरुष कनानामध्ये गेले. त्यांचं नाव यहोशुवा आणि कालेब. का यहोशुवा आणि कालेब? कालेब म्हणतो मी 40 वर्षाचा होतो त्यास मोशे बरोबर चालू, आज माझं वय 85 वर्षाचं आहे. नेतृत्व मी स्वीकारलं. मोशे अजून पण तू म्हणला ना डोंगर घेत, डोंगरच घेईल. कलह नाही केला त्यानं. ही नम्रता, ही लीनता त्याच्यामध्ये होती. 85 वर्षाचा झाला पण तो मोशेच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवतो. नाही, तू म्हणला ना डोंगर, मी डोंगर, मी असं नाही म्हणणार, मी या वयात कसा डोंगर घेऊ. तो त्यावेळेस पण देव माझ्या बरोबर होता, आता पण देव माझ्या बरोबर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणावरती भूत राज्य करत नाही, याच्यामध्ये नेतृत्वावरती विश्वास आहे. कलह ची मंडळी
कलहाची मंडळी असती, ज्या मंडळीमध्ये नेतृत्वावरती संभ्रम असतो त्या मंडळीमध्ये भूत राज्य करतात. आता भूत राज्य करतात म्हणजे काय करतात ते तुम्हाला सांगणार आहे. कसं कळायचं की भूत राज्य करते, भूताचं नेमकं काम काय आहे? वाचा ते वचन वाचा, मग पुढे जाऊया. मरिबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला आणि त्यांच्यामुळे मोशेवर अरिष्ट आले, कारण त्यांनी त्याच्या कुणाला संताप आणला? कुणी संताप आणला? कुणाला संताप आणला? ऐका, जे मला युट्यूबवरून ऐकत आहेत सगळ्या मंडळांसाठी, जगातल्या प्रत्येक मंडळांसाठी हा संदेश जर तुम्ही ऐकत आहात, तुमच्या मंडळीमध्ये अशा प्रकारची घटना घडू देऊ नका की ज्याच्यानं तुमचं नेतृत्व संतापून जाईल. मोशेला संताप आणला म्हणजे मंडळीनं पाळकाला संताप आणण्याची घटना घडली. सैतान म्हणतो अरे बापरे, मिळाला चान्स. आणि काय होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, त्याने भूताला त्याच्यात वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. स्तोत्र 106 आणि त्याची 32. काय म्हटलं? मरिबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला आणि त्यांच्यामुळं मोशेवर अरिष्ट आले, कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला. काय केलं? त्याच्या आत्म्याला. लक्षात ठेवा, जेव्हा भूताला तुमच्यामध्ये काम करायचं असतं तेव्हा तो संधीची वाट पाहत असतो बरं का, चान्स पाहत. तो एकदम नाही घुसत. कुठं भूत काम करतं माहीतच नाही लोकांना. आम्ही म्हणतो भूत लागलं. मंडळीला पण भूत लागलेलं असतं, माणसाला नाही, मंडळीला पण भूत लागले. कधी? तिथं मोशेच्या आत्म्याला विरोध केला. ज्या मंडळीमध्ये नेतृत्वाला विरोध असतो तिथं आपोआप सैतान किंवा भूत काम करत असतं. ऐका, घरामध्ये पण आहे सेम पोझिशन. घरामध्ये पण कोणतरी नेतृत्व करतं. या नेतृत्वाला कुटुंबामध्ये विरोध असतो तेव्हा सैतानाचं दुसरं नाव काय माहिती का? विरोधक. त्याच्याकडे आला असं लिहिलेलं आहे. जे गुण सैतानामध्ये, सैतानाला ती क्वालिटी कुठेतरी दिसली पाहिजे. त्याला का? परत मी तुम्हाला सांगितलं, भूत म्हणजे स्वर्गातनं खाली टाकलेले देवदूताला आत्म्यांची शरीराची गरज आहे आणि त्याला जिथं मंडळी आहे तिथं त्याला काम करायचं, जिथं परिवार. हा सैतान जो आहे तो तुम्हाला जे काम करण्यासाठी वापरतो ना, त्याचं काम एकच आहे. समजा एवढे लोकांचं तारण आहे. आता विचार करा, इथं ही मंडळी आहे, हे चर्च प्रभूनं अस्तित्वात आणलं. हे चर्च महाराष्ट्रातल्या लोकांना देवाचं वचन सांगून त्यांची बंधनं तोडत आहे. म्हणजे सैतानाची बंधनं, सैतानाने बंधनं टाकली. तुम्हाला दाखवेल मी पुढं. जर झालं सगळं तर खूप छान होईल, परंतु तुम्हाला त्यात कळेल की कशा पद्धतीने सैतान काम करतो आणि मंडळी काय करते, त्या सैतानापासून त्यांची सुटका करते. आता सैतानाचं राज्य मंडळी असं लिहिलं. तो म्हटलं या खडकावरती मी आपली मंडळी रचेल आणि अधोलोकाच्या द्वाराचे तिच्या पुढं काहीच. सैतानाला माहिती आहे माझं द्वार हे बंद करतायत आणि मला इकडं येणाऱ्या लोकांचं दार बंद करायचं आहे. नीट ऐकून घ्या, मंडळीमध्ये येणारे लोक आहेत ज्यांना सुटका मिळणार आहेत. हा सुद्धा आलेत. कुणी पुण्यावरून आलं, कुणी साताऱ्यावरून आलं, कुणी नांदेडवरून आलं, वेगवेगळ्या भागातनं तुम्ही आला. आणि तुम्ही आला म्हणजे 100% तुमची सुटका होणार आहे. मला वाटतं दोन वर्षाखाली कोणतरी एक मुलगी आली होती. तिचं मला काल ते साक्ष होती स्टेटसला, कामाला लागली होती, पण गव्हर्नमेंटनं तिला अजूनपर्यंत तो पगार चालू केला नव्हता. तिचा विश्वास होता एकदा शिलोला जाते पगार आपोआप चालू होईल, आणि ती येऊन गेली. आता येऊन गेल्यानंतर इकडं तो म्हटलं अधोलोकाच्या द्वाराचं ते त्याच्या पुढं काही चालणार नाही. मग ती आली आणि काल तिने सांगितलं की पाळक साहेब मी तुमच्याकडे येऊन गेले आणि सरकारनं माझा तो गव्हर्नमेंटचा पगार चालू केला आणि ती साक्ष आम्हाला तुम्हाला सांग. म्हणजे आपोआप ते घडलं जातं. आता बघा, ह्या साक्षीच्या द्वारे मला माहिती येणाऱ्या दिवसामध्ये जेवढे लोक ज्यांची गव्हर्नमेंट पगार अजून चालू झाली नाही ते सगळे म्हणतील एकदा तरी शिरोला जाऊन यावं, पगार चालू होणार. आता हे सैतानाला माहिती आहे.
मग सैतान काय म्हणतो, अरे एवढ्या लोकांच्या पगारी चालू झाल्या, एवढ्या लोकांचं घर चांगलं झालं, एवढे लोक प्रभूकडे वळाले, मग माझ्या नरकाकडे कोण येणार आहे? मग तो म्हणतो नाही, या चर्चमध्ये असं काहीतरी घडावं की ज्याच्याद्वारे लोक आतमध्ये येऊ नये आणि ते सुटका पाहू नयेत. नीट आहे का? म्हणून म्हटलं तुमचं झगडणं सैतानी डावपेचा पुढं तुम्हाला टिकाव धरता यावा याच्यासाठी देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. आता सैतानाचं डावपेच काय? तो म्हणतो कला लावून द्या, नेतृत्वाला विरोध, त्यांच्यामध्ये कुठंतरी असा संभ्रम निर्माण व्हावा, काहीतरी त्यांच्या डोक्यात शंका निर्माण व्हावी आणि देवाचं काम कुठंतरी थांबावं. म्हणून तो काय करतो? नेतृत्वावरती हल्ला. असं म्हटलं येशू म्हटलं नाही का, जर अधिकाऱ्याला बांधल्याशिवाय, तो म्हणतो बलजबूलला जर बांधलं तर त्याचे काम कसं होणार आहे? म्हणजे बांधायचं कोणाला आधी? बलजबूलला. ते म्हटले ना, तू बलजबूलच्या साह्यानं आणि भूत काढतो. अरे मी बलजबूलच्या साह्याने भूत काढले तर मी तर सैतानाचं राज्य रिकामं करत आहे, तो कसं मला परमिशन देईल? आधी घरधन्याला बांधलं पाहिजे, म्हणजे घर लुटून नेता येईल. आता सैतानाला पण माहिती आहे, नेतृत्वाला बांधलं अख्खी मंडळी लुटून नेता येईल, महाराष्ट्र लुटून नेता येईल, लोकांना लुटून नेता येईल. मग तो प्रयत्न काय करतो? पहिली तो कलह, वाद निर्माण करतो. दुसरी गोष्ट, नेतृत्वाच्या विरोधामध्ये काय केलं त्या ठिकाणामध्ये? संताप. म्हणजे लोकांच्या डोक्यात नेतृत्वाविरुद्ध संताप निर्माण करण्याचं काम तो करतो. सैतानाला ते चान्स, ती संधी पाहिजे असते आणि ते काम तो करतो. तिसरी गोष्ट वाचा. हा, मरीबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला आणि त्यांच्यामुळं मोशेवर अरिष्ट आले. अरिष्ट कुणावर आलो? पुढे. कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला आणि त्यानं अविचाराचे शब्द तोंडातून काढले. परमेश्वराच्या आज्ञेचं त्यांनी उल्लंघन केलं. म्हणजे त्यांनी इतर राष्ट्रांचा विध्वंस केला नाही, तर ते त्या राष्ट्रात मिसळले आणि त्यांचे आचार शिकले. त्यांनी त्यांच्या मूर्तींची पूजा केली. त्यास पाशरूप झाल्या. त्यांनी आपले पुत्र व कन्या यांचे बळी भूतांना दिले. भूतांना जेव्हा नेतृत्वावर शंका किंवा नेतृत्वाच्या अधीनतेमध्ये मंडळी नसती, तेव्हा एक नेतृत्व, मग ती मूर्ती असली तरी त्या मूर्ती समोर ते नाचायला लागतात. कळते का तुम्हाला? 40 वर्षाच्या प्रवासात घडलं काय? 40 वर्षाचं पिक्चर काय होतं? 40 वर्ष या लोकांमध्ये तुम्ही एक गोष्ट पाहता, ते आम्ही विचार करताना होतो 40 वर्ष ते चालले, त्यांनी रानामध्ये प्रवास केला, पण 40 वर्षाच्या पिक्चर मध्ये घडलं काय? का मेले 6 लाख लोक? 5,99,998 लोक वाटेमध्ये मरून गेले. का? या नेतृत्वा संबंधाने त्यांच्या डोक्यामध्ये आलेला कल, आणि त्यानं अशा काही गोष्टी बोलला की तिकडं संताप आला. आणि आम्ही पाहतो की बऱ्याच घडामोडी त्या ठिकाणामध्ये घडल्या आणि शास्त्र सांगतं की त्या भूतांनी त्यांचा ताबा घेतला. आता हे सगळं करत असताना जो मुख्य भाग, हे भूत, त्याची शक्ती काय? बरं, जाता जाता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. समजा आता तुम्हाला या भूतांची सत्ता मंडळीमध्ये, या भूताची सत्ता तुमच्या परिवारामध्ये, पहा तुमच्या परिवारामध्ये सुद्धा तो प्रवेश करू शकतो. नीट ऐका. मग त्याला सोल्युशन काय हो? आमच्या घरात वादच नको. आमच्या घरामध्ये वादाच्या ऐवजी आमचं घर प्रार्थनामय जीवन जगावं. सगळ्यात सोपं. मंडळीमध्ये वादच नको. मग मंडळी कशी असली पाहिजे? प्रार्थनामय जीवन जगणारी. लक्षात ठेवा, तुम्ही काय करता याच्यापेक्षा सैतान तुमच्यामध्ये कोणते त्याला आवडणारे स्वभाव आहे याच्यातच फक्त तिकडं त्या असणाऱ्या हवेकडं तो डायरेक्ट तिला फळ दिलं नाही, फक्त एक वाक्य ऐकलं, या झाडाचं फळ खाऊ नको, आणि त्याला एकच वाक्य पाहिजे होतं. बरं, सैतानाला मंडळी सगळी भारी हो, पॉवरफुल आहे सगळ्या बाबतीमध्ये, एक गोष्ट संताप आहे, नेतृत्वाला विरोध आहे, भांडत आहे, एवढी गोष्ट पाहिलं, अरे तो म्हणतो ही आपलीच आहे, ही माझीच मंडळी आहे,
नाव ख्रिस्ताची मंडळी आहे, पण तो माझी आहे. मग तो करतो काय? आता तो काय करतो वाचा. मग त्याचं शुभवर्तमान 15 अध्याय 21 ते 22 काय काय करतो. आता बापरे इतके वचन आहेत. मग यरुशलेमेहून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात? वाडवडिलांचा नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन या प्रांतामध्ये गेला आणि पहा त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. तरी त्याने तिला एका शब्दानं उत्तर दिले नाही. पहिली गोष्ट, जेव्हा भूत किंवा दुरात्मा एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करतो, तो त्याचं शरीर जर्जर करतो. ऐका बरं का, भूत लागलं म्हणजे तुम्ही म्हणतो भूत लागलं, भूत नाही, तसं नाही. नुसतं एक कुबडी स्त्री असं लिहिलं की परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेली आणि ती कुबडानं वाकून गेली. येशू गेला आणि तिला म्हटला, आपल्या विकारापासून मुक्त हो. तो विकाराचा आत्मा तिच्याकडनं बाहेर गेला. म्हणजे त्या स्त्रीमध्ये ते दुरात्मा, ज्या दुरात्म्यानं तिचं शरीर वाकवलं होतं, म्हणजे या भूताचं काम काय? शरीराला कुबड आणणं, वाकवणं सुद्धा त्याचं काम आहे. मुक बहिरा, मुक आत्मा एखाद्या व्यक्तीमध्ये जर त्यानं प्रवेश केला तर त्या व्यक्तीची वाचा निघून जाते. शरीराचं काम करतो, तो बोलण्याची शक्ती काढून टाकतो. लक्षात ठेवा, ह्या भूताला तुम्ही जितकं चिपली करताना समजतात तेवढं समजू नका. हे एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला म्हणून म्हटलं पहिले त्याचे सगळे मर्म तुम्हाला समजले पाहिजे. सैतान काय करू शकतो आणि त्याला तुम्हाला काय करता आलं पाहिजे. आता बघा सैतान काय करतो. पहिली गोष्ट, वाद सापडला, कलह सापडलं, मग तो काय करणार? शरीर पकडणार, एक शरीर. समजतंय का तुम्हाला? जर आमची मंडळी सैतानी शक्तीपासून दूर ठेवायला पाहिजे, मंडळीतली प्रत्येक शरीर निरोगी, मंडळीतले प्रत्येक परिवार सर्व विकारापासून अलिप्त व्हायला पाहिजे, तर मंडळी प्रार्थनाशील बनली पाहिजे. जी मंडळी प्रार्थनाशील आहे, वादापासून दूर आहे, ती मंडळी निरोगी मंडळी आहे. नाही काम करू शकत तिथं. या अशुद्ध आत्मा शरीराला जर्जर करण्याचं काम करतो. अजून त्याचं काम बघा, लुकाचं शुभवर्तमान 8 अध्याय 26 ते 29 पर्यंतची वचनं, म्हणजे तुम्हाला समजेल किती भयानक आहे ते. मग ते गालिलाच्या समोरील गर्सेकराच्या प्रदेशात येऊन पोहोचले. तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भूते लागली होती. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता. ज्याला भूत लागतं तो वस्त्र सुद्धा काढतो. तुम्ही म्हणता रस्त्यावरती वेडे नाहीत ते. डॉक्टर म्हणतात ते मनोविकार नाही. तो सैतान वस्त्र काढण्याचं काम करतो, वस्त्र नग्न करतो. आता तुम्ही पुरावा मी तुम्हाला पवित्र शास्त्रातला देतो. जेव्हा आदामानं आणि हवेने फळ खाल्लं आणि येशू तिथं, देव तिथं गेला आणि त्याने आदामाला आवाज दिला, त्यास आदाम त्याला काय म्हणतो? देवा मी. म्हणजे त्याला भेटला कोण होता? सैतान. कोण भेटला होता? सैतानानं त्याची वस्त्र काढली ना, म्हणून त्याला कळलं मी नग्न आहे. ज्या व्यक्तीला भूत लागतं सैतान काय करतो? पहिले त्याला नग्न करतो, वस्त्रच काढून टाकतो. हे पण लक्षात घ्या. का? वस्त्र काढल्यावरती शास्त्र सांगतं तुम्ही आपलं शरीर झाका. कशासाठी? पाप डोळ्याच्या द्वारे पाप शरीरामध्ये जाऊ नये म्हणून तो काय करतो की वस्त्र घालण्यासाठी सांगितलं. आता एखाद्या व्यक्तीनं पापामध्ये पडावं याच्यासाठी तो काय करतो? या व्यक्तीला त्याचं वस्त्र काढण्यासाठी भाग पाडतो. म्हणजे भूत लागल्यावर तो तुमच्या वस्त्रावरती हल्ला करतो. दुसरा हल्ला कशावरती? वाचा. आणि तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भूते लागली होती. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता. वस्त्र त्याने घातलं नव्हतं आणि घरात न राहता तो कबरातून राहत असे. दुसरी गोष्ट, ज्याला भूत लागतं तो घरात कधीच राहत नाही. कुठं जातो?
आता परत प्रश्न, कबरात काय आहे? कबरामध्ये भूत आहेत का? त्याचं कामच आहे. पहा, नीट ऐका बरं का, समजून घ्या त्याची मनोवृत्ती. म्हणून मी पद्धतशीर मुद्देशीर तुम्हाला सांगितलं, इस्रायल लोक रानामध्ये कलह केलं, भांडण केलं, आणि त्याने मूर्तीला आपले पुत्र, आपले कन्या, आणि तिथं असलेले त्यांनी भूतांना आपले पुत्र कन्या बली देऊन टाकले. इकडं त्यांनी बळी दिले, आणि हा मनुष्य ज्याच्यामध्ये भूत शिरली, हा मनुष्य कुठे गेला? कब्रस्तानमध्ये. म्हणजे सैतानाचा हेतू स्पष्ट आहे, याला मारून टाकावं. तू सांगतो तू घरात नाही राहायचं, तुझी जागा ही आहे कब्रस्तान. तुला जिवंत नाही राहायचं, तुला मारून टाकायचं. त्याचा हेतू स्पष्ट आहे. व या भूताला तुम्ही सहज घेऊ नका. त्या व्यक्तीला सुटका होणं किती गरजेचं आहे. जर त्याला सुटका मिळाली नाही तर तो व्यक्ती, त्याचा अंत, त्याच्या शरीराचा अंत तो करणार आहे. आणि म्हणून तो म्हटला, मी तुम्हाला भूतांवरती अधिकार देत आहे. सुटका मिळायला पाहिजे ना. ती सुटका मिळण्यासाठी तुम्हाला त्या भूताची तीव्रता किंवा त्याची पावर, त्याची ताकद समजली पाहिजे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. पण विश्वासणारे आहात, कलहामध्ये आहात, वादामध्ये आहात, विरोधामध्ये आहात, तर लक्षात ठेवा, जर त्यानं प्रवेश केला तर तुमची गत काय होणार आहे याच्यासाठी पण तुम्हाला ते समजावून घेणं गरजेचं आहे. की त्याची पावर माझ्यामध्ये जर आली तर मला कळेल. वस्त्र निघून गेली, आणि तिथं असं लिहिलं, तो कब्रांमध्ये जाऊन राहत असे. तिसरी गोष्ट वाचा. हा, तो घरात न राहता कबरातून राहत असे. तो येशूला पाहून ओरडला. येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करतो. आता बघा, हे सगळे, आता त्या व्यक्तीला तो कबरांमध्ये, आणि येशू तिकडे गेला. नीट ऐका बरं, इतकं सुंदर आहे. इकडं हा व्यक्ती, अंगातली वस्त्र गेली, त्यानंतर कबरांमध्ये, आणि येशू तिथं गेल्याबरोबर येशूला पाहिल्यावर भूतानं येशूला दंडवत घातलं. हो, पालथाच पडला. का? त्याला माहितीये मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मलेला आहे. येशूला पाहिल्याबरोबर त्याला कळलं, मला सोडण्याचा समय आला, आणि तो येशूच्या पाया पडला. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यांनी सोडलं तरी चालेल, पण येशूनं तुम्हाला सोडता कामा नये. येशू तुमच्या बरोबर असतो. बस, किती भारी आहे. येशूला पाहिलं आणि तो पाया पडला. पुढे काय वाचा. हा, आणि तो मोठ्याने म्हणाला, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? बस, आता अजून थोडस लूक मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 1 ते 5 वचन वाचा. सगळं भूताचं तुम्हाला टोटल काय करतो ते कळणं गरजेचं आहे. मग ते समुद्राच्या पलीकडे गर्सेकरांच्या देशात आले, आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे, व त्याला साखळदंडाने बांधून ठेवलं. आता कोणाला शक्य नव्हते. जेव्हा दुरात्मा लागतो, एक मनुष्य, एवढी पावर त्याच्यामध्ये येते कुठं? कुठून आली पावर? पण भूताची शक्ती पण तुम्ही, बरेच लोक म्हणतात तो वेडा आहे आणि त्याला 10 लोकांना तो आवरत नाही. अहो, तो मानसिक, ते म्हणतात मानसिक नाही, ते आत्मिक रुग्ण आहे. म्हणजे त्या स्पिरिटने त्याचा ताप कुठं. आता शरीर तेच आहे. विचार करा, समजा मी वेडा झालो, मी शहाणा असताना हे मला उचलणार नाही, आणि जेव्हा मी मेंटली डिस्टर्ब होतो याच्यापेक्षा मोठ्या वस्तू मी उचलतो. मग शरीरात ही ताकद कुठून आली? कुठली तरी एक ताकद आहे की ती आतमध्ये शिरली, आणि ती ताकद तुमच्या शरीराला सपोर्ट करते. आणि त्या ताकदीचं उद्देश, त्याचं ध्येय काय? की समोरच्या व्यक्तीमध्ये एक प्रकारची भीती निर्माण व्हावी, विध्वंस करावा. सैतान ही ताकद त्या व्यक्तीला पुरवतो. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीचा ताबा त्यानं घेतला त्या व्यक्तीला तो पुरवतो. आणि इथं असं लिहिलं, साखळदंड सुद्धा तो तोडत होता. कोण? ज्याला भूत लागलं तो व्यक्ती. आणि ही ताकद आहे, ही अंधकाराची ताकद आहे, ही सैतानानं पुरवलेली रसद आहे, ही सैतानानं पुरवलेली शक्ती आहे. ती शक्ती तुमच्यामध्ये भूत आणि तुमच्यामध्ये भय निर्माण करण्यासाठी. पण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ही भूताची ताकद त्या व्यक्तीमध्ये कितीही मोठ्या प्रमाणात असली
आणि तुम्ही जर येशू घेऊन तिथं गेला तर त्याची शक्ती जागच्या जागेत निघून जाते. हे पण बायबलमधलं सत्य आहे. पण समजून घ्या पुढे काय लिहिलं. तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते. बघा किती शक्ती दुरात्म्याची. व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते. काय केलं? तुकडे तुकडे. घन नाही मारले. आम्ही लोक नुसतं कुठं भूत लागले दसाला घेऊन जाऊ. तुला लागले का? हे आगावपणाचं करून जाऊ नका. माहीत नाही तर नसता कारभार करू नका. ते भूताला शोधायला जाताल कुणात काय. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला ते समजेल. प्रेषितांचं कृत्य 19 अध्याय 11 ते 16 वचन. मग तुम्हाला समजेल जायचं का नाही जायचं, त्याच्या मनाआधी लागायचं का नाही लागायचं. प्रार्थना न करता शक्ती माहीत नसली आणि उगाच जाताल तर काय होईल बघा. देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कार घडवला. ते असे की रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असे व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असे. तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहुदी दुष्ट आत्मा लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची मी तुम्हा शपथ घालतो. शपथ. एक यहुदी मुख्य याजक स्किवा याला 7 मुलगे होते. ते असे करीत होते. त्यास दुष्ट आत्म्याने उत्तर दिले. भूत उत्तर देतं काय? येशूला मी ओळखतो. अरे येशूला ओळखतो. पौलाची मला माहिती आहे. पौलाला पण ओळखतो. पण तुम्ही कोण आहात? तू कोण आहेस रे बाबा? मग ज्या माणसास दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घातली. दोघास हटवलं आणि त्यांच्यावर इतकी जरब बसवली. एवढी जरब म्हणजे भीती त्यांना बसवली की ते घायाळ होऊन उघडे नागडे त्या घरातून पळून गेले. भूताचं काम काय? कपडे. एदेन बागेत आदामाचे कपडे भूतग्रस्त घरच्या प्रांतामध्ये त्याचे कपडे काढले. आता ज्या व्यक्तीला येशूची ओळख नाही त्यांना असं वाटलं मंत्र आहे. पौल म्हणत होता येशूच्या नावात निघ. त्यांना वाटलं काय बोलावं आता. पौल तर येशूच्या नावात निघ म्हणतोय. मग त्यांना असं त्या किंवा याजकाची मुलं याजकाच्या मुलांना वाटलं आम्ही पण जातो आणि धमकवतो येशूच्या शाऊलाच्या येशूच्या नावाची शपथ घालतो. अरे ती बायको आहे. शपथ घेऊन सांगतो मी तुझ्या डोक्यावर शपथ घेऊन सांगतो मी असं काय केलं नाही. ते चालतंय का तसं? आम्ही ती शपथ घ्या. अरे शाऊलाला पण ओळखतो येशूला पण ओळखतो. थांब तुझं बघतो म्हणल्यावर जी त्यांच्या अंगावर उडी मारली यांचे कपडे फाडले उघडे नागडे पळाले आणि जाऊन बापाला सांगितलं पप्पा डेंजर भूत होतं. भूताची ताकद लक्षात ठेवा. त्याचं नॉलेजच तुमच्याकडे नाही. सहज तुम्ही थोडी त्याला धमकवू शकता. त्याची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. तो जरब तुम्हाला बसवणार आहे. सांगण्याचं तात्पर्य जेव्हा या भूताची शक्ती तुम्हाला कळती तेव्हा त्याच्यापेक्षा पॉवरफुल व्यक्ती कोणतरी तुमच्याकडे असायला पाहिजे. शाऊलाकडे ती होती. दमास्कसच्या वाटेवरती प्रभूने त्याला दर्शन देऊन म्हटलं शाऊला शाऊला तू माझा छळ का लावलास? तो म्हटला प्रभू तू कोण आहे? तो ज्या लोकांचा छळ तू लावला तो ख्रिस्त मी आहे. त्याला कळलं हा ख्रिस्त आहे. याची पावर त्याला कळली. आणि जिथं शाऊल त्या दुरात्म्यांकडे जात होता येशूच्या नावाची जरब त्यांच्यावरती बसवत होता. लक्षात घ्या जर ख्रिस्ताचं सामर्थ्य तुम्हाला कळालं आणि तुम्ही बाहेर पडला तर जगातली कोणती शक्ती येशू समोर टिकाव धरू शकणार नाही. कोणतीच नाही. म्हणून त्याची ताकद काय तर तो ज्या पद्धतीनं साखळदंड तोडत असे. आता अजून एक वचन लुकाचं शुभवर्तमान 11 अध्याय 14 वचन वाचा. पटपट वाचा मला. नंतर तो भूत काढीत होता व ते मुके होते. काय होतं? मुके होते. म्हणजे भूत माणसाला मुक पण करतं बर का. ऐका भूत काय करतं? भूत म्हणजे कोण? अशुद्ध आत्मा. एखाद्या व्यक्तीमध्ये बोलण्याची क्षमता नसली
तर त्याला त्या अशुद्ध आत्म्यानं त्याची बोलण्याची शक्ती काढून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु असं लिहिलं शास्त्रामध्ये, येशू मुक्याला बोलायला लावतो. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्ही आत्मिक सामर्थ्यानं परिपूर्ण लोक असाल, येणाऱ्या दिवसामध्ये या मंडळीमध्ये मुके येतील, पण सामर्थ्यानं बोलू लागतील. का तर येशू आमच्यामध्ये. अजून वाचा, काय करतं भूत. मार्काचं शुभवर्तमान 9 अध्याय 20 ते 22 वचन. ते आज दुरात्मे पण म्हणत असतील, ह्याने आम्हाला पूर्ण उघडं केलंय, त्याने माझी वस्त्र काढली. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, याला असे होऊन किती काळ लोटला? तो म्हणाला, बाळपणापासून. याचा नाश करावा म्हणून त्याने त्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकलं. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर. म्हणजे भूत लागलेला व्यक्ती तो त्याला विस्तवात. बरेच लोक म्हणतात फिट आल्यावर त्याला पाणी आणि विस्तवाची भीती आहे. पाणी आणि हे कुठलं सिद्धांत आहे? हा बिब्लिकल सिद्धांत आहे. फिट लाग फेफरेकरी, शास्त्रामध्ये लिहिलं फेफरेकरी म्हणजे ते स्पिरिट आहे, तो आत्मा आहे. तो आत्मा काय करतो, याला विस्तवाकडे आणि पाण्याकडे घेऊन जातो. आता विस्तव म्हणून तर तुम्ही बघा, कोणतं वचन बायबलमध्ये असंच नाही लिहिलेलं. तर तो अग्नीतनं चालशील ते तुला बुडवणार, जाळणार नाही. जलातनं चालशील तेव्हा ते तुला बुडवणार नाही. म्हणजे त्याला माहिती आहे या दुरात्म्याचं काम काय. कोण अग्नीमध्ये टाकणार आहे, कोण त्या ठिकाणामध्ये पाण्यामध्ये बुडवणार आहे. का शद्रक मेशक अबेदनगोला त्या भट्टीमध्ये टाकलं, त्याचं काम आहे. यांच्या डोक्यात आलं कसं काय याला अग्नीमध्ये टाका. अहो सैतानाने त्याला माहिती की मला एक दिवशी अग्नीमध्ये देव टाकणार आहे. समजून घ्या. आम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये वाचलं, ते वेळ झाल्यावर त्याने अग्नीचं सरोवर त्याच्यासाठी करून ठेवलं. बघा सैताना म्हणून त्याचे डावपेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे. देवानं मनुष्याला निर्माण केलं. सैतान पूर्वी स्वर्गामध्ये आराधना करत होता आणि आराधना करता करता त्यानं आपलं सिंहासन मोठं करण्याचा प्रयत्न केला, त्याला वरून खाली टाकलं आणि देवानं माणूस तयार केला आणि त्याला म्हटलं तू माझी आराधना कर, नाही का. माझे उपासक माझी उपासना आत्म्यानं खरेपणानं करतील. आता बघा सैतानाची जागा स्वर्गामध्ये होती, आता सैतानाची जागा कुठे? अग्नीमध्ये नाही, अग्नीच्या सरोवरामध्ये. आता देवानं सैतानाच्या जागी माणसाला ठेवलं आणि तिथं अग्नीमध्ये सैतानाला टाकणार आहे. मग सैतान काय विचार करतो, या माझी जागा याने घेतली, मी याच्यामध्ये शिरतो आणि याला कुठे टाकतो? अग्नी. म्हणून ते भूत लागलेला व्यक्ती तो काय करत होता, तर याला घाबरू नका पाल येते, जोरात उडी मारली ना तिने. नशीब माझ्या अंगावर नाही उडी मारली. काय केलं तो लुसिफर किंवा तो सैतान, त्याचे दूत काय करतात, या व्यक्तीला ते भूत लागलं आणि हे भूत त्याला अग्नीमध्ये आणि पाण्याकडे घेऊन जात होतं. समजते का तुम्हाला? आत्मिक जीवन तुम्हाला किती विशेष प्रकारे त्याचं रक्षण करायचंय, किती रक्षण करायचं. का तुम्ही जर प्रभूमध्ये टिकून राहिला तर त्याची सत्ता तुमच्यावरती कधी चालणार नाही. त्याची सत्ता नाही तुमच्यावरती चालणार. असं लिहिलं. त्यानं अग्नीकडं त्याला नेलं. अजून काय लिहिलं वाचा. त्याचा नाश करावा म्हणून त्यानं त्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकलं. विस्तवात आणि पाण्यामध्ये टाकलं. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. आता शेवटचा मुद्दा मी वाचतो आणि मग अंत करतो. एक वचन वाचू. प्रकटीकरणाचं पुस्तक 16 अध्याय 14 वचन. म्हणजे तुम्हाला भूत नेमकं समजेल आणि तुम्ही भूता संबंधानं बऱ्याच गोष्टी काय घडतात ते तुम्हाला कळेल. प्रकटीकरणाचं 16 अध्याय 14 वचन. ते चिन्ह दाखवणारे भूतांचे आत्मे आत्मे आहेत. ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजास एकत्र करावयास त्यांच्याकडे बाहेर जा. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. भूत लागलेला व्यक्ती चमत्कार सुद्धा करतो. आम्ही म्हणतो नाही हो,
ते चमत्कार करतात. चमत्कार करतात म्हणून ते काय पवित्र आत्म्याच्या द्वारे घडतं नाही असं नाही. तिथं लिहिलं ती चिन्ह, वाचा परत वचन. ते चिन्ह दाखवणारे भूतांचे आत्मे आहेत. भूतांचे आत्मे आहेत. ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजास एकत्र करावयास भूते चमत्कार सुद्धा करतात. आता अजून एक गोष्ट मी पुन्हा तुम्हाला सांगतो. भूत म्हणजे मेलेले व्यक्तीचे आत्मे नाही. सैतानाचं काम काय? देवावरचा विश्वास कमी व्हावा आणि लोकांचा विश्वास सैतानावरती जास्त निर्माण व्हावा म्हणून तो काय करतो? एखादी अशुद्ध व्यक्ती, जी व्यक्ती अशुद्ध आहे, व्यसन करणारी, जी व्यक्ती वाईट कृत्य करणारी, पाप करणारी व्यक्ती, आणि आम्हाला दिसतं पाप करते पण चमत्कार घडले जातात, पाप करते पण चिन्ह घडली जातात. मग आम्हाला प्रश्न पडतो, एवढे मिरॅकल, एवढे चमत्कार घडतात, पण ती चमत्कार करणारी व्यक्ती येशू संबंधानं सांगत नाही, येशूविषयी बोलत नाही, येशूचं नाव उच्चारण करत नाही, पण चमत्कार घडले जातात. शास्त्रामध्ये पण तुम्हाला दिसतं. जेव्हा मोशेला देवाने सांगितलं, जा मी फारोकडे तुला पाठवतो आणि फारोचा देव मी तुला करून ठेवतो, तू तिथं जा. तो म्हटला, देवा ते कसं काय ओळखावं, तू मला पाठवलंस. तो म्हटला, तुझ्या हातामध्ये काय? म्हटला, काठी. म्हटला, जा जमिनीवरती टाक. जमिनीवरती टाकली, साप झाला. तो म्हटला, पकड. परत काठी झाली. त्याला वाटलं, अरे बापरे, देवानं त्याचं चिन्ह मला दाखवलं, एवढा मोठा चमत्कार घडला. त्याला फारोसमोर, फारोला म्हटलं की यहोवा देवानं माझ्या लोकांची सुटका करण्यासाठी मला पाठवलं. तो म्हटला, काय तुझ्या देवाची ओळख, कसं काय तुझ्यावरती विश्वास ठेवू? तो म्हटला, हे बघा. त्यांनी काठी टाकली आणि काठी टाकल्यावर तिचा साप झाला. फारो आश्चर्यचकित झाला, अरे काठीचा साप झाला. मग त्याच्या मनामध्ये शंका आली, आपल्यामध्ये कोणी असं चमत्कार करणारा मांत्रिक आहे का? त्यांनी सगळ्याला मांत्रिक आले, त्यांनी पण काठ्या टाकल्या, त्याचा पण साप झाला. मग मोशेचा देव यहोवा देवानं काठीचा साप केला आणि इकडं मांत्रिकानं काठीचा साप केला. म्हणजे डुप्लिकेट सैतानाकडे आहेच ना. आता ओरिजिनल कसं काय ओळखायचं? सैतानाकडे होता डुप्लिकेट चमत्कार, ओरिजिनल चमत्कार मोशेचा, यहोवा देवाचा चमत्कार कसा? मोशेच्या काठीने सगळ्या काठ्या, हे ओरिजिनल आहे. आता आपलं ओरिजिनल कसं आहे? तुम्ही ज्या व्यक्तीला भूत लागलं त्याच्याकडनं पण व्यक्ती बरा होतो. ऐका बरं का, ओरिजिनलमध्ये आणि डुप्लिकेटमध्ये काय फरक आहे? एखाद्या व्यक्तीला भूत लागलं, त्याच्या अंगात येतं आणि मग ते बरेच प्रश्न सुटले जातात, बरे पण होतं. पण तो बरा झाल्यावर त्याला सार्वकालिक जीवन मिळत नाही. पण येशूनं केलेला चमत्कार याच्यानं सार्वकालिक जीवन मिळतंय. हे ओरिजिनल आहे, ओरिजिनल. लाजरस मेला आणि येशूनं त्याला जिवंत केला. आणि जेव्हा शिमोनाच्या घरामध्ये जेवण होतं त्यास लाजरस आता येशूच्या शेजारी बसलेला होता. हा येशूचा चमत्कार. बऱ्याच वेळा भूत व्यक्तीला बरं करतात पण त्याला सार्वकालिक जीवन किंवा चांगला मार्ग दाखवत नाही. पण येशूनं घडलेला चमत्कार त्या व्यक्तीला नीतीच्या मार्गाने चालवतो. पण लक्षात ठेवा, आता सगळ्यात शेवटी भूत कोणाला घाबरतात एवढं सांगून मी संपवतो. लुकाचं शुभवर्तमान 9 अध्याय 1 आणि 2 वचन. मग त्याने 12 प्रेषितास एकत्र बोलावून त्या सर्व भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला. सर्व भूते व रोग बरे करण्याचे, त्याला जोडलाय शब्द तो, सर्व भूते आणि रोग बरे करण्याचे सामर्थ्य. तिथं असं नाही भूत स्वल्पविराम रोग असं नाही टाकलं का? कारण सगळे रोग अंत कोण? भूते, अशुद्ध आत्मे, इव्हिल स्पिरिट. ते रोग तुमच्यामध्ये पाठवण्याचं काम, जसं तुमचे कान बंद करण्याचं, डोळे बंद करण्याचं, बोलण्याची शक्ती काढून घेण्याची, तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या सगळ्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी विकार पाठवण्याचं काम करतं. पण ज्याला सत्य कळतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मी तुम्हाला अधिकार दिला. आता भूत कुणाला घाबरतात माहिती का? ज्याला अधिकार मिळाला त्यालाच घाबरतात. तुम्हाला जरा अधिकार आहे, आणि कोणाला अधिकार आहे माहिती का? ज्याचा बाप्तिस्मा झाला. म्हणून ज्यांचा बाप्तिस्मा झाला नाही त्यांनी पटकन घ्या. किती तारखेला आहे नको सांगायला.
जेव्हा तुम्ही शिष्य म्हणून स्वीकारता, शिष्यत्व स्वीकारता, तेव्हा तो मी तुम्हाला अधिकार दिला. येशूच्या शिष्यांना तो अधिकार आहे. मग किती पण भूत पॉवरफुल असेल, पण तुम्ही येशूचे शिष्य. आता येशूचे शिष्य म्हणजे नुसतं बाप्तिस्मा नाही. जर तुम्ही एकमेकावर प्रीती कराल तर तुम्ही माझे, म्हणजे प्रीती करणारे त्यांना भूत घाबरतात. कोणाला घाबरतात भूत? प्रीती. भांडण करणाऱ्यांना बिलकुल घाबरत. ये तो मेरी है, ये तो मेरा आहे. पण त्याला खूप आनंद होता. अरे भांडण चाललं ना. तुम्ही पण कधी कधी, ते लहानपणी मला पण सवय होती, कुठं भांडण चाललं की मग ते मी थांब रे, आणि त्यांची डायलॉग बाजी ऐकायला. आणि कधी कधी आपण जिथं वाद आहे तिथं हा लुसिफर, त्याला वाद आवडतात, तिथं जातो. पण जिथं येशूच्या शिष्यांची प्रीती आहे तिथं सैतान त्याचे दूत कधीच काम करू शकत नाही. मग ती मंडळी, ते चर्च, तो परिवार, नीट आहे का, तो परिवार, तो व्यक्ती, ती मंडळी, ते चर्च, ज्या चर्चमध्ये परमेश्वराची प्रीती शिष्यांमध्ये एकमेकाला दिसती, सैतान तिथं काम करण्यासाठी घाबरतो. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, भूतांमध्ये पावर आहे, पण भूतांची पावर काढण्याचं सामर्थ्य प्रभूनं शिष्यांना दिलेलं आहे. म्हणून मी सुरुवातीला सैतान एवढं सगळं ऐकताना तो खूप खुश झाला असेल, पाळकाने आज माझी भीती यांच्यामध्ये घातली. पण एका वाक्यात फुगलेला फुगा फुटला. आता त्याची सत्ता आमच्यावरती नसणार. का? कारण आम्ही बाप्तिस्मा पावलेले ख्रिस्ताचे शिष्य आहोत, आणि जिथं शिष्य आहे तिथं सैतान काम करू शकत नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा आमच्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान आहे. आमच्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान आहे. त्याला भिवू नका, घाबरू नका, पण त्याला वाव पण देऊ नका. ऐका, त्याला भिवू नका, घाबरू नका, पण त्याला, आणि त्याला थोडीशी जागा लागते. हो, काय माहिती का, सैतान तो कसलाही आकार घेऊ शकतो. एवढीशी जागा मिळाली की घुसला. म्हणून विश्वासाने मजबूत राहिलं पाहिजे. देवबाप तुम्हाला विजय सामर्थ्य देऊन त्याच्या राज्यासाठी वापरून घेऊ. आपण आपल्या जागेवरती बरोवूया, आपले डोळे बंद करूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. कळत न कळत सैतानानं तुमच्या शरीरावरती आपला अधिकार प्रस्थापित केलेला असेल, आणि आज देवाच्या मंदिरामध्ये अशाच परिस्थितीमध्ये तुम्ही आलेले असाल. व्याधी असेल, विकार असेल, पराजय असेल, निराशा असेल. याचा दोषी कोण आहे? कोण आहे ज्यानं तुमच्या जीवनामध्ये पीडा निर्माण केलेल्या आहेत? परंतु त्याचं संपूर्ण सत्य आज देवाच्या वचनातनं उघड झालेलं आहे. तुमच्या पीडेचं कारणच आहे तो गुप्तपणे त्याने तुमच्या घरामध्ये प्रवेश केला. न कळत त्यांनी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केला. न कळत तुमच्या शरीरावरती त्यांनी राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रभूचं सत्य तुमच्याकडे आज आलेलं आहे. पौलानं येशूच्या नावानं भूत घालवली. आमच्या शहरावरती त्याचं राज्य असू नये. गर्सेकराच्या प्रांतामध्ये येशू गेला, तिथं भूतांचं राज्य होतं. आज आपल्या शहराकडे पाहूया, आमच्या राज्याकडे पाहूया. किती द्वेष, किती मत्सर पसरलेला आहे. कोण पेरत आहे? कुठला आमदार, कुठला खासदार, कुठला नेता लोकांमध्ये द्वेष पेरण्याचं काम करत नाही. त्याला माहिती आहे शेवटचे दिवस आहे. थोडक्यात मला या तरुण लेकरांचा बळी द्यायचा आहे, आणि ते बळी देण्याचं काम सैतान अहोरात्र करत आहे. आता एकत्र येऊन त्याच्याशी लढूया. एकत्र येऊन त्याच्याशी लढूया. एकत्र येऊन लढूया. वाचवूया आपल्या शहराला, वाचवूया आपल्या राज्याला, वाचवूया आपल्या देशाला.
त्याची डावपेच समजून आजपासून आमच्या प्रार्थना बदलूया. आणि तुम्हाला ठाऊक आहे का, आज प्रभूने तुम्हाला अधिकार दिला, तुम्ही त्याला धमकवायला सुरुवात करा, धमकवायला सुरुवात करा. आजच्या दिवशी तो तुम्हाला घाबरला. जेवढे लोक आज देवाचं वचन ऐकत आहे, ज्यांनी वचन स्वीकारलं, तो तुमच्या जीवनातनं, तुमच्या घरातनं त्याचं पलायन झालेलं आहे. त्याला कळलंय यांच्या पुढं काही चालू शकत नाही, यांच्या पुढं काही चालू शकत नाही. आज तुमच्या शरीराकडे पाहून म्हणा, अरे लुसिफरा, लुच्चा, विकाराच्या आत्म्या, माझ्यावरती तू राज्य करत होता, तुझं राज्य मी उद्ध्वस्त करून टाकत आहे. महान देवा, तूच एक विजयी आहे. जगातला मोठा शत्रू, ताकदवान शत्रू, जो मानवी शरीर जर्जर करतो, हत्या करतो, विध्वंस करतो, शरीराला पीडा देण्याचं काम करतो, एवढा ताकदवान सैतान तो तू घडवलेला होता. आणि त्याला तुझं सामर्थ्य माहित होतं, म्हणून तो घाबरला, थरथर कापला. या वचनानं आज आम्ही उत्तेजित झालेलो आहोत प्रभूजी. ज्याला आम्ही भीतो तो तुला भीतो. किती धन्य लोक आम्ही आहोत. एवढा पॉवरफुल देव आमचा प्रभू आहे. तुला गौरव देतो माझ्या राजा. विस्तवा टाकण्याची शक्ती, पाण्यामध्ये टाकण्याची शक्ती, साखळदंडानं शरीर बांधण्याची शक्ती, अंग ठेचून घेण्याची शक्ती, पण येशूला पाहिल्याबरोबर ती शक्ती नष्ट झाली. किती तू मोठा आहेस प्रभू, येशू तू किती मोठा आहेस. आणि आज आम्हाला कळलं, खरोखर ज्याची भक्ती करावी तो सगळ्यात शक्तिवान देव आहे. आजचं सत्य समजू दे. परिवार मी तुझ्या स्वाधीन करतो. मरिबा या ठिकाणचा कलह, या कलहानं लोक भूतांच्या नादी लागले, भूतानी त्यांच्यामध्ये राज्य केलं. आज मी परिवार, मंडळ्या त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. मंडळीमध्ये जाणारी प्रत्येक व्यक्ती, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. ती व्यक्ती कलह, वाद घेऊन जात आहे, द्वेष, मत्सर, हिंसा घेऊन जात आहेत, म्हणजे ती आपल्याबरोबर त्या पिल्लाला, त्या लुसिफरला घेऊन जात आहे. ही गोष्ट समजू दे, ते सत्य समजू दे. आणि म्हणून देवा, मंडळीची शांती, परिवाराची शांती, परिवारामधलं असणारं देवाचं सानिध्य, प्रार्थनामय जीवन, या सगळ्या गोष्टी त्या लुसिफरला बाहेर पाठवणार आहे, हे सत्य लोकांना समजू दे. आणि आजपासून प्रभू, आम्ही तू येईपर्यंत त्या लुसिफरला, त्या दुरात्म्याला, त्या भूतांना जो अधिकार तो मला दिला, त्या अधिकाराचा वापर करून सगळे परिवार त्याच्या बंधनातनं मुक्त करण्यासाठी या सगळ्या कळपाला मी तुझ्या स्वाधीन करतो. आणि म्हणतो, एक जाईल 1000ला जिंकेल, 2 जातील 10,000ला जिंकतील. प्रभू, तसं हे शहर, आमचं राज्य, आमचा देश त्या सैतानाच्या बंधनातनं मुक्त होऊन जाऊ दे बाबा. त्यांचे विचार बदलून जाऊ दे. नरक रिकामा होऊ दे आणि स्वर्ग भरून जाऊ दे. कोणीही व्यक्ती आज इथं आलेली रिक्त जाऊ नये. जेव्हा ते प्रार्थनेसाठी पुढे येतील, विश्वास आमचा आहे, तू दिलेल्या अधिकारानं आम्ही प्रार्थना करू आणि ते लोक सैतानाच्या बंधनातनं मुक्त होऊन, विकारापासून मुक्त होऊन मोकळे या ठिकाणातनं जातील, त्याची घोषणा येशूच्या नावाने आम्ही करत आहे. जे यूट्यूबच्या माध्यमातनं हे संध्याकाळी जोडलेले आहेत, अशांसाठी प्रार्थना करतो प्रभूची. गर्भाशय बंद आहे, नोकरीमध्ये असणारी अडचण त्या लुसिफरनं, त्या भूतानं अडकून ठेवलेली आहे. आरोग्य, बोलण्याची शक्ती, वाचा गेलेली, कान बंद आहेत, शरीरामध्ये जडत्व आहे, निराशा आहे, कौटुंबिक कलह आहेत, असे सगळे असणाऱ्या सत्ता नष्ट होऊन प्रभूजी आज गर्भाशय उघडू दे, कान उघडू दे, वाचा खुली होऊ दे प्रभूजी. मोठे मिरॅकल्स घडू दे. का? कारण माझा येशू सामर्थ्यशाली आहे, त्यानं अधिकार दिला. आणि मी म्हणतो, मोकळे व्हा विकारापासून, येशूच्या नावामध्ये मोकळे व्हा. आर्थिक आशीर्वाद, नोकरीचे आशीर्वाद, मी तू म्हटला तुम्हाला अधिकार दिला, मी मोकळे करत आहे सगळे प्रभूजी.
मोकळे करत आहे राजा. अद्भुत चमत्कार घडव, चिन्ह घडव आणि तुझं राज्य वाढू दे. तुझी स्तुती करतो, तुला गौरव, तुला महिमा देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ असो.